And Enoch walked with God. आणि हनोक प्रभू समवेत चालला. Amen. Enoch walked with God. हनोक परमेश्वराबरोबर चालला. Genesis chapter 5:24. उत्पत्ती 5:24. And Enoch walked with God, and he was not, for God took him. इनोक परमेश्वराबरोबर चालला. इनोक देवाबरोबर चालला. त्यानंतर तो नव्हता, कारण देवाने त्याला नेले. Isn't it interesting that nothing is said about his family? किती उत्सुकतेचं आहे की त्याच्या कुटुंबाविषयी काही माहिती या ठिकाणी दिलेली नाहीये. It only says Enoch walked with God. फक्त एवढंच लिहिलंय की हनोक देवाबरोबर चालला. Amen. Amen. It doesn't say the man walked with God or the woman walked with God. असं नाही लिहिलं की एक पुरुष देवाबरोबर चालला का स्त्री देवाबरोबर चालली. It gives a specific name. एक विशिष्ट नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. Enoch walked with God. की हनोक देवाबरोबर चालला. Amen. Amen. So it can be Mary also and Martha also. मेरी मार्था पण असू शकेल. Each individual प्रत्येक वैयक्तिक needs to walk with God. प्रत्येक वैयक्तिक या नात्याने आपल्याला देवाबरोबर चालण्याची गरज आहे. Whether your wife walks with God or whether your husband walks with God is not important. तुमचा नवरा देवाबरोबर चालतोय का तुमची बायको देवाबरोबर चालतेय यामुळे काही फरक पडत नाही. It is important that you walk with God. हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः देवाबरोबर चालायला पाहिजे. Amen. Amen. And so here we see Enoch walked with God. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की हनोक देवाबरोबर चालला. So every day have a desire to walk with God. रोजच्या दिवशी दररोज ही हृदयामध्ये इच्छा बाळगा की मला देवाबरोबर चालायचंय. Every day have a desire to talk with God. ही हृदयामध्ये इच्छा ठेवा की मला रोज देवाबरोबर बोलायचंय. Every day have a desire to have fellowship with God. रोज ही इच्छा बाळगा की मला देवाबरोबर सहभागिता ठेवायची आहे. Amen. Amen. And last week I was sharing with you आणि मागच्या आठवडी मी तुम्हाला सांगत होतो about the speed and the velocity. आणि जो धाव आहे वेग आहे त्याविषयी मी तुम्हाला सांगत होतो. Amen. And somehow we need to grasp this Newton's law of speed. आणि न्यूटनचा हा जो नियम आहे ना गतीविषयी तो आपल्याला समजायला पाहिजे. Amen. Amen. Somehow we need to know that we have to keep that same speed towards the heavenly realm. आणि मग आपल्याला हे समजायला पाहिजे की स्वर्गीय स्थानाकडे जात असताना तो वेग आपण धरायला पाहिजे, तो धरून ठेवायला पाहिजे. Amen. Amen. Walking daily. रोज चालायचे. See, Enoch walked daily. हनोक देवाबरोबर रोज चालला. Every day. रोज. No matter what the situation is in your family. तुमच्या कुटुंबातली परिस्थिती काहीही असो. You need to walk with God. तुम्हाला देवाबरोबर चालायची गरज आहे. Praise God. Amen. Then the gravitational pull of the law of sin and death has no power over your life. मग गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे म्हणजे खाली खेचण्याचा पापाचा जो Yes. नियम आहे ना या पृथ्वीवरचा तो तुम्हाला खाली खेचणार नाही. And that can only be maintained by velocity. आणि ते कशामुळे कायम राहील फक्त ती धावपट्टी जी मर्यादा आहे ती गती आहे ना त्यामुळे ते राहील. I told you when you throw a stone up, it comes down. तुम्हाला सांगितलं की जेव्हा तुम्ही दगड वरती फेकला तर तो आपोआप खाली येतो की नाही. See, it goes with certain speed, but since the speed is not maintained, it comes down. एक विशिष्ट मर्यादा असते किंवा एक विशिष्ट वेग असतो त्या गतीला धरून त्या वेगाला धरून तो वरती जातो परंतु तो वेग कायम राहत नाही म्हणून तो दगड खाली येतो. Amen. Amen. But if you fix a motor to it, it will reach the stars. परंतु जर एखादी मोटर त्याला लावून टाकली मशीन त्याला लावून टाकली तर तो दगड बरोबर स्टार पर्यंत त्या ताऱ्यांपर्यंत पण पोहोचेल. So we have the energy of the spirit. म्हणून आपल्याकडे आत्म्याची ती ताकद आहे, ऊर्जा आहे. And we need to take those forces आणि आपल्याला ती ताकद घ्यायची आहे and keep on walking with God. आणि देवाबरोबर त्या ताकदीने रोज चालायचंय. Then the force of sin and death will have no power over your life. मग पापाचं जे आणि मरणाचं जे सामर्थ्य आहे ना त्याचं सामर्थ्य तुमच्या जीवनावर कार्य करणार नाही. So there is a velocity म्हणून एक असा वेग आहे किंवा एक उन्नती आहे वरती where जाण्याची you can reach in God through the word. की वचनाद्वारे तुम्ही देवापर्यंत पोहोचू शकता. Amen. Amen. And when you continue walking with God, आणि जेव्हा मग सातत्याने तुम्ही देवाबरोबर चालत असता you will almost find yourself floating over sin and death. तुम्ही नेहमी स्वतःला पाहाल की पाप आणि मरण याच्या वरतीच तुम्ही वाहाल. See, if you realize that when you come for the Sunday church service, जेव्हा तुम्ही रविवारच्या सभेला येता तेव्हा तुम्हाला समजून येतं or even for a Monday service, किंवा सोमवारच्या पण सभेला जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला हे समजतं. suddenly you realize that you are supercharged on that time, at that time. तुम्हाला असं समजून येतं की रविवारी किंवा
सोमवारी जेव्हा तुम्ही सभेला येता, इथे बसता, एकदम एक अचानक एक मोठी ऊर्जा तुमच्यामध्ये आलेली असते. Amen. Amen. After the meeting, you're supercharged. आणि मीटिंग संपल्यानंतर, सभा संपल्यानंतर आपल्या प्रत्येकाला वाटतं की किती ताजतवानं झालोय, किती ऊर्जा I am मिळाली, blessed. की मला आशीर्वाद I have मिळाला, received it. मला मिळालंय, Things are going to change. गोष्टी आता जीवनात See, बदलणार. you are supercharged. तुम्ही एकदम अलौकिक रीतीने ऊर्जा प्राप्त करून घेतलेल्या But in असतात. the midweek, परंतु या आठवड्याच्या मध्यभागात our minds come crashing down. की मंगळवार ते शुक्रवार मध्ये मग ते मन आपलं खाली खाली यायला लागतं. Amen. Amen. They come down to the earth. आणि ते पृथ्वीवर यायला लागतं. Like the stone which is thrown with speed, after some time comes down. जसा तो दगड ना वेगाने वरती फेकतात आणि मग तो हळूहळू खाली येतो ना, तशा प्रकारे. Because there is nothing to propel it. की त्याला वरती धरून ठेवायला काही नाहीये ना. Amen. Amen. There is nothing to propel it. त्याला वरतीच ठेवायला, वरती जायला काही नाहीये. So during the whole week, there is nothing to propel it, and then you come again once again on Sunday, and you get that energy once again. मंगळवार ते शनिवार पर्यंत मग तुम्हाला वरती वरती न्यायला काही नाहीये, ती ऊर्जा नाहीये, ते सामर्थ्य नाहीये. मग तुम्ही त्या आठवड्याभरात खाली येता आणि रविवारी मग परत येता आणि सामर्थ्य मिळवता. Now you need to do certain things during the week. आता या आठवड्याभराच्या काळात काहीतरी तुम्हाला करायचं. You need to be energized. तुम्हाला ऊर्जा प्राप्त करून घ्यायची. Keep your mind in heavenly things. स्वर्गीय गोष्टींवर आपलं लक्ष, मन केंद्रित करायचं. And then आणि मग the effect of the gravitational pull of the law of sin and death will have no power over you. मग खाली जे खेचतं ना, मरण आणि पाप याचं जे सामर्थ्य तुम्हाला खाली खेचत आहे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाप्रमाणे, ते तुम्हाला खेचणार नाही, त्याचा प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. So Enoch knew the breakthrough. हनोकला माहिती होतं की कशा रीतीने ह्याच्यातून पार जायचं. He somehow came to know the law of Isaac Newton, that the stone, if it does not have to come down, what should I do? आयझॅक न्यूटनचा हा जो नियम आहे ना, तो हनोकला कळाला होता की वरती दगड फेकल्यावर तो खाली येऊ नये, म्हणून मी काय करायला पाहिजे. Amen. Amen. See, he didn't want to come down. त्याला खाली यायचंच नव्हतं, That's why he went with God. म्हणून तो देवाबरोबर वर गेला ना. Amen. So somewhere he got a breakthrough. म्हणून कुठेतरी त्याला हे समजलं, तो पार गेला त्याच्यातून. And so there is a possibility म्हणून ही शक्यता आहे that when you enter the spiritual realm, की आपण जेव्हा आत्मिक स्तरामध्ये येतो, you can get into the spiritual realm in such a way that you become so close to God that the earth seems to be far away from you. की तुम्ही जेव्हा आत्मिक स्तरामध्ये येता, मग त्या स्तरात आल्यावर देवाच्या अशा प्रकारे जवळ तुम्ही येता की खाली मग तुम्ही येऊ शकत नाही. And see, once you reach a certain level, आणि एकदा का त्या आत्मिक स्तराच्या एका विशिष्ट पातळीला तुम्ही पोहोचलात, you just need to maintain that level, the speed. तो जो वेग आहे, तो धावण्याचा, तुमचा वरती जाण्याचा, तो तुम्ही सांभाळून ठेवायला पाहिजे, मेंटेन करायला पाहिजे. Amen. Amen. If you go above a certain level, एका विशिष्ट पातळीच्या वर गेला the pull becomes slightly weaker. आणि मग जो पूल आहे ना, ते ओढणं आहे ते कमी होतं, अशक्त होतं. And so you can see that certain sins that you were committing previously, now you no more commit. आणि मग तुम्हाला लक्षात येतं की आधी जी मी पाप करत होतो, ती आता माझ्या जीवनातली कमी झाली आहेत, मी नाही करत आहे. Certain things that you have a tendency to fall or doubt or have fear or anxiety, no more touches you. आणि मग काही विशिष्ट गोष्टी, जो अशक्तपणा होता, जी भीती होती, ज्या गोष्टी तुम्हाला पापामध्ये ठेवत होत्या, ज्या सवयी होत्या, त्या निघून गेलेल्या आहेत आता जीवनातून, हे तुम्हाला समजायला येईल. Amen. Certain amount of fear no more grips you. आणि काही विशिष्ट प्रमाणामध्ये भीती आता तुमच्यावर प्रभाव परत पाडत नाही. Amen. Amen. Because of the ascendancy. कारण की तुम्ही वर चाललाय ना, त्यामुळे The more you go up, जेवढं जास्त वरती जाता, the lesser you will have anxiety. तेवढं जास्त कमी चिंता होईल. Amen. Amen. So always make it a point that you walk with God every moment of your life. म्हणून जीवनामध्ये, जीवनाच्या प्रत्येक क्षणाला हे ठरवून घ्या की मी देवाबरोबर चालणारच. Something should happen to your mind. काहीतरी तुमच्या मनामध्ये व्हायला पाहिजे. Amen. Amen. Like when Jesus was on this earth, जेव्हा येशू या पृथ्वी तलावर होता he walked in very close proximity with this Father. आणि त्याच्या पित्याबरोबर तो अतिशय जवळून असा चालला. He always spoke about his Father. नेहमी आपल्या पित्याविषयी तो बोलला. Everything that he said was about his Father. जे काही तो बोलला ते पित्याविषयी He बोलला. said, I don't do my own will, but his will. तो नेहमी हे म्हणाला की मी माझं काम किंवा माझी इच्छा करत नाहीये, तर पिता जे सांगत आहे त्याची इच्छा मी पूर्ण करत So आहे. his life revolved around his Father's will. म्हणून त्याचं जे जीवन आहे ना, ते नेहमी पित्याच्या इच्छे बरोबरच चाललं. And so when your thought is always
fixed on Jesus, म्हणून तुमची इच्छा किंवा तुमचे विचार नेहमी जेव्हा येशूवर केंद्रित you असतात, will become a strong person inside your inner man. तुमच्या आतील मनुष्यामध्ये तुम्ही एकदम शक्तिमान बनता. See, many times we are on the outside big, but inside we are like a bamboo. अनेक वेळेला काय होतं, बाहेरून मस्त धष्टपुष्ट बलवान दिसतो, पण आतमध्ये एकदम बांबू सारखे असतो. And so when any trouble comes, we collapse. आणि म्हणून मग जेव्हा केव्हा कोणती त्रास संकट येतात आपण ढळून पडतो. And though you are a huge man, you collapse. जरी तुम्ही एकदम बलाढ्य असे जाडेजुडे पुरुष असाल तरी पण खाली पडता. And at such times, अशा वेळेला even your qualification, your money, your friends will not be able to help you. तुमचं जे शिक्षण आहे, पैसा आहे, मित्र आहे, ते कुणी तुम्हाला मदत करू शकत नाही. You have to make your spirit man stronger. तुमचा आतील जो मनुष्य आहे, आत्मिक मनुष्याला तुम्ही बलवान करायला पाहिजे. You may have 20 people surrounding you, but yet you may collapse in the midst of the 20 people. कदाचित 20 लोक तुमच्या आजूबाजूला तुम्हाला मदत करायला असतील उभे, परंतु त्यांच्यामध्ये पण तुम्ही पडाल खाली. Because your mind is affected. कारण की तुमच्या मनावर त्याचा प्रभाव झालेला आहे. And your spirit cannot support your mind because spirit itself is like a bamboo. आणि तुमचा आत्मा तुमच्या मनाला पाठिंबा देऊ शकत नाही, कारण की तुमचा आत्माच असा बांबू सारखा झालाय ना. But when you continue walking with God, परंतु सातत्याने नेहमी जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालत राहिलेले something असता, happens to your mind. काहीतरी होतं मग तुमच्या मनाला. Amen. Amen. Throughout the whole day, संपूर्ण दिवसभर you will know that yes, you are overcoming certain things. तुम्हाला समजून येईल की काही विशिष्ट भागावर, काही विशिष्ट गोष्टीवर मी विजय मिळवत आहे. Certain things is not affecting me. काही गोष्टींचा प्रभाव माझ्यावर होत नाहीये. Amen. Amen. And then you start detesting certain things of the devil. आणि मग सैतानाच्या काही गोष्टींचा तुम्ही विरोध करायला लागता. See, you may not all in one day finish it off. आता एकाच दिवसात सगळं काही जमेल किंवा विजय मिळवाल असं नाहीये. But certain things you will see that it is no more affecting you. परंतु तुम्हाला दिसून येईल की हळूहळू करून काही विशिष्ट गोष्टी, काही विशिष्ट भागावर मी विजय मिळवत आहे. What has happened is, काय झालंय आता, you have reached the breakthrough point. तुम्ही त्या पार करण्याच्या त्या पॉइंटला येऊन पोहोचलाय. And that breakthrough point has to be maintained by continuously walking with God. आणि त्या पार करण्याच्या पॉइंटला जर तुम्हाला पुढे न्यायचं असेल तर काय करायचंय, देवाबरोबर सातत्याने चालायचं. And the speed level has to be maintained. आणि ती गती जी आहे ना ती नियमित ठेवायची आहे. See, Amen. our graph should not go up and down. आपला जो आलेख आहे ना तो असं वर खाली होता कामा नये. सरळ Continuously same speed. त्याच वेगाने वरती जायला पाहिजे. Amen. Amen. You have to maintain that velocity. ती जी मर्यादा आहे धावपट्टीची ती तुम्ही सांभाळायला पाहिजे. Even when a satellite is sent up in the sky, जेव्हा सॅटेलाइट वरती आकाशामध्ये पाठवले when it जातात, reaches a breakthrough point, त्या एका विशिष्ट पॉइंटला जेव्हा ते पोहोचतात ना, it escapes the gravitational pull of the earth. मग गुरुत्वाकर्षणाचा जो नियम आहे, गुरुत्वाकर्षण जे आहे पृथ्वीवरचं खाली खेचण्याचं, त्यापासून ते सुटका पाहून वरती जातात. But पण it still can fall down if it breaks in velocity. परंतु त्याची जी मर्यादा ठरवलेली आहे ती जर त्यांनी तोडली, त्यामध्ये कायम राहिला नाही तर ते सॅटेलाइट खाली पडू शकतो. Yes, if it loses its velocity, it is bound to come down. जर त्याची ती मर्यादा त्यांनी सोडली ना, ती धावपट्टीची वेग सोडला तर तो खाली पडू शकतो. Same with us. तशाच प्रकारे The breakthrough point in our lives can be lost आपल्या जीवनातला तो पार करण्याचा जो पॉइंट आहे ना, तो पण आपण गमावू शकतो. if we are not careful to maintain our walk with God daily, with God at the same speed. त्याच You can increase the speed, but don't lessen the speed. देवाबरोबर सातत्याने जे आपलं चालणं आहे रोजचं, ते जर आपण मेंटेन केलं नाही, ते जर गती आपण कायम ठेवली नाही, तर कदाचित आपण ते पार करण्याचा जो पॉइंट आहे तो गमावून खाली येऊ शकतो, परत एकदा पडू शकतो. आपली गती वाढली तर चालेल पण कमी नाही व्हायला. Praise the Lord. Amen. Don't make it less. कधी कमी नका करू तिला. And walking with God also means आणि देवाबरोबर चालणं याचा अर्थ असाही आहे keeping your minds focused on heavenly things. की तुमचं मन नेहमी स्वर्गीय गोष्टींवर फिक्स केलेलं आहे, केंद्रित केलेलं आहे. Praise God. Amen. In fact, you should be dwelling more there than on the earth. काय करायचं, जास्त असंच व्हायला पाहिजे की आपलं मन स्वर्गीय गोष्टींवरच केंद्रित असायला पाहिजे, कमी पाहिजे या पृथ्वीवरच्या गोष्टींवर. Amen. Amen. You should be visiting the earth. पृथ्वीला आपण अशी थोडीफार भेट देऊन जायला पाहिजे. Amen. Are you understanding? Amen. You should be visiting the earth, but you should be the resident of heaven. की विजिट करायला पाहिजे, अशी नुसती भेट देऊन आपण पृथ्वीला जायला पाहिजे, पण आपलं स्थान कुठे आहे राहण्याचं, तिथे स्वर्गामध्ये. स्थान इथं नाही, तिथं पाहिजे. Amen. What we do is
आपण काय करतो? आपलं ढेरा सगळं इथं सगळं बांधून बिंदून पोडी बिडी पोटली बिटली सगळं इथं बांधून. And heaven sometimes we go. की स्थानिक आपण पृथ्वीवरचेच राहतो आणि स्वर्गात अगदी कधी मधी जाऊन येतो. Paul says we are seated with Christ in heavenly places. पॉल म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपण स्वर्गीय स्थानामध्ये बसलेले आहोत. So mind should be there. मग आपलं मन तिथे लागलेलं पाहिजे. Because one day we are going to be there. कारण एक दिवस आपल्याला तिथे जायचंय. One day we are going to be there. एक दिवस तर तिथेच जायचंय आपल्याला. Amen. We are not going to be here forever. सदा सर्व काळासाठी इथे पृथ्वीवर तर राहणार नाही आपण. We all have to leave this earth. आपल्याला सगळ्यांना ही पृथ्वी सोडून जायचंय. In fact, there will be a new earth and new heavens. आणि असं लिहिलंय बायबल मध्ये की नवीन पृथ्वी येईल, नवीन स्वर्ग होईल. Did you see that? God is going to just remove this earth. देवबाप ही पृथ्वी काढूनच टाकणार आहे, नाहीशी करणार आहे. काय आपण बांधकाम करतो इथं एवढं. See, God is saying what shabby things you all have made. देवबाप म्हणतो काय असे सगळे हलके फुलके घाणेरडी कामं तुम्ही केलेली आहेत. चांगलं नाही, बिल्डिंग चांगलं नाही आहे, रस्ता बरोबर नाही. आय एम गोइंग टू जस्ट रिमूव्ह दिस आउट अँड पुट अ न्यू अर्थ. देवबाप म्हणतोय की मी हे सगळी पृथ्वी काढून टाकणार आहे आणि सगळं काही नवीन करणार आहे. There is nothing to boast of what we did. आपण काय केलं याचा गर्व किंवा अभिमान बाळगण्यात काही अर्थच नाही. Amen. Paul says पॉल म्हणतो in Colossians 3:1. कलस्यकरास 3:1 मध्ये, if then you were raised with Christ, see that, seek those things which are above, where Christ is sitting at the right hand of God. कलस्य 3:1 मध्ये पॉल म्हणतो, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तो ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरच्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. See, if you take this simple verse and pray about it for months, you will get a breakthrough. जर तुम्ही हेच शब्द, हे वचन घेतलं आणि महिने सातत्याने त्याविषयी प्रार्थना करत राहिला तर तुम्हाला बरोबर तो पॉइंट मिळेल पार करण्याचा. See, when people saw David, they say your face is like an angel. आणि दाविदाला जेव्हा लोकांनी पाहिलं तेव्हा लोक म्हणाले की तुझा चेहरा देवदूतासारखा दिसतोय. See, why? का? Because he walked close with God. कारण की देवाबरोबर चालला तो. Like sometimes people say, काही वेळेला लोक म्हणतात ना, when husband and wife walk together for many years, की पती पत्नी जेव्हा अनेक वर्ष एकमेकांसंगती चालतात, even the outside features of the wife it looks like her husband. आणि मग बाहेरचे starts looking like the जेव्हा husband. नेहमी सारखे ते लोक सातत्याने चालतात, मग एकमेकांसारखेच दिसायला लागतात बाहेरून पण. Yes, I have seen, the way the husband speaks, later on the wife also speaks the same way. हळूहळू जसा नवरा बोलत असतो ना, तशाच प्रकारे त्याच पद्धतीने बायको पण बोलायला लागते. See, because she copies him. कारण की त्याचं अनुकरण करती ना. Working together, संगती चालतात. you adapt their kind of nature. त्यांच्या प्रकारचा स्वभाव तुम्ही घेता. Amen. Amen. And so Bible says in 1 Samuel 29:9. पहिलं शमूएल 29:9 मध्ये बायबल असं If you सांगतं. want the quotation, जर तुम्हाला कोटेशन पाहिजे नसेल तर लिहून घ्या. पहिलं David's face was like an angel. शमूएल 29:9 मध्ये लिहिलेलं आहे की दाविदाचा चेहरा हा देवदूताच्या चेहऱ्यासारखा And दिसतो. 3 times David is called as an angel of God. आणि 3 वेळेला दाविदाला देवाचा देवदूत असं म्हटलं जातं. John Wesley, जॉन वेस्ली, long ago in the Methodist revival, अनेक वर्षांपूर्वी मेथडिस्ट जे संजीवन आलं त्यामध्ये he said, ते म्हणाले, there was never a more holy man than John Fletcher. जॉन फ्लेचर यांच्यासारखा कोणीही पवित्र नाहीये. That means you can reach a place म्हणजे तुम्ही अशा एका ठिकाणापर्यंत पोहोचू शकता where you begin to look or have a countenance of an angel. की तुमचा चेहरा त्या देवदूतासारखा दिसायला लागेल, त्याच्यासारखे तुम्ही दिसायला लागेल, अशा एका स्थळापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. There is an old saying, एक जुनी म्हण आहे अशी, don't be so heavenly minded, की एवढं स्वर्गीय मनाचे राहू नका, otherwise you will not be of any earthly use. नाहीतर मग तुम्ही पृथ्वीच्या काही कामाचे राहणार नाही. And don't be so earthly minded आणि इतके पृथ्वीवरच्या मनाचे पण राहू नका that you won't be useful for any heavenly things. की स्वर्गीय कुठल्याच गोष्टीच्या मग तुम्ही उपयोगाचे राहणार नाही. But lately, पण आता I'm seeing this does not apply to the, truly to the heavenly minded. परंतु मी आता हे पाहतोय की जे स्वर्गीय मनाचे आहेत त्यांना हे काही लागू होत नाही. It applies to the average mind. आणि जे साधारण मनाचे आहेत त्यांना ठीक आहे. If you are really heavenly minded, जर खरोखर तुम्ही स्वर्गीय मनाचे, स्वर्गीय चित्ताचे असाल, you will be 10 times of more earthly use than the
earthly minded people. मग तुम्ही 10 पटीने जे पृथ्वीवरच्या मनाचे पृथ्वीच्या गोष्टींचा विचार करतात त्यांच्यापेक्षा 10 पटीने या पृथ्वी तलावर उपयोगाचे व्हाल. Amen. Amen. 10 times you will be useful. 10 पटीने त्यांच्यापेक्षा जास्त उपयोगी व्हाल. Sometimes people say, हा तर गेला आता. See, because he is doing too much for God. आता हा गेला म्हणजे आपल्याला काय आता फायदा नाही. उपयोगाचा नाहीये काय हा माणूस, कारण सारखं देवदेव करतो. Amen. Anybody doing देव म्हणतात आता काय उपयोग नाही याचा, आता मी काय काम पण सांगितलं तो करणार नाही. That means when you become heavenly minded, you are useless fellow. म्हणजे याचा अर्थ काय, जगातले लोक म्हणतात की तुम्ही खूप देवदेव करतात, स्वर्गीय मनाचे झालेले आहात, याचा अर्थ पृथ्वीवर तुमचा काही उपयोग नाही. No. असं नाहीये. The Lord told me, प्रभूनी मला the सांगितलं, more heavenly minded you become, जेवढे जास्त स्वर्गीय मनाचे तुम्ही असाल, the more useful you become on this earth. Amen. तेवढं जास्त या पृथ्वीवर तुम्ही उपयोगी बनाल. Amen. Amen. People want you. लोकांना तुमची गरज आहे. People will want you. लोक म्हणतील की मला हा हवाय. Are you understanding? समजतंय? Because you will be a better husband, you will be a better wife. Amen, amen. कारण स्वर्गीय मनाचे असाल तर एक चांगली पत्नी तुम्ही बनाल, चांगला पती तुम्ही बनाल. Yes. Amen. You will be good in the neighborhood. शेजाऱ्या पाजाऱ्यांशी चांगले असाल You will तुम्ही, be a blessing to the people. अनेक लोकांसाठी आशीर्वाद बनाल ना. People Amen. would like to hear from you. आणि लोकांना तुमच्यापासून ऐकायला आवडेल. People would like to walk with you. लोकांना तुमच्याबरोबर चालायला आवडेल. They will miss you if you are not around. आणि जर तुम्ही नसाल त्यांच्या आजूबाजूला तर लोक म्हणतील अरे हा का नाहीये, ही का नाहीये, मला तर आवडते ती किंवा आठवते त्यांच्याविषयी. See, look at Jesus. येशूविषयी ऐका. To what spiritual level he walked. येशू किती आत्मिक पातळीला चालला. He walked with his father. त्याच्या बापाबरोबर पित्याबरोबर चालला. So much so the voice said, "This is my beloved son in whom I am well pleased." आणि इतकं तो पित्याबरोबर चालला की पिता म्हणाला, त्याच्या वाणी ऐकू आली की हा माझा प्रिय पुत्र आहे. He had याच्यावर the मी खुश. father's thoughts all the time. नेहमी त्याच्या मनामध्ये पित्याचेच विचार होते. He said, "I don't speak of myself. आणि येशू काय म्हणाला, मी माझं स्वतःचं काहीच बोलत नाही. What I speak is of the Father." मी जे काही बोलतो ते पित्यापासून बोलतो. In John 14:31 he said, योहान 14:31 मध्ये तो म्हणाला, "The world may know that I love the Father, and as the Father gave me commandment, even so I do." की मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. Did you see that? पाहिलं? I love my Father, he says. तो म्हणाला की मग माझ्या पित्यावर प्रीती करतो His commandment I do. आणि त्याची आज्ञा मी पाळतो. And here his prayer is John 17, आणि मग योहान 17 मध्ये त्याची प्रार्थना आहे, verse 25. 25व्या वचनामध्ये, "O righteous Father, the world has not known thee, but I have known thee." हे न्याय संपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे. See? Amen. "Let them be one as you are with me, and we are one. जसे तू आणि मी एक आहोत तसे ते एक होऊ देत आपल्या संगती, And I am in you." आणि मी तुझ्यामध्ये आहे. See his thought continuously on his Father. त्याचे विचार नेहमी त्याच्या पित्यावरच आहेत. He once said, एकदा तो म्हणाला, "I come from the Father, मी पित्यापासून आलोय and I have come to the world. आणि मी जगामध्ये I'm आलोय. going to leave this world. या जगाला मी सोडून जाणार आहे, Again go to my Father. परत मी माझ्या पित्याकडे जाणार आहे. I Amen. came from the Father, I will go to the Father." मी पित्यापासून आलोय आणि परत मी पित्याकडेच जाणार आहे. See, his coming also was by the Father, his going also was to the Father. त्याचं येणं पण पित्यापासून होतं आणि जाणं पण आता पित्याकडेच आहे. And to the people he said, आणि लोकांना तो म्हणाला "Let your light so shine की तुमचं जीवन असं प्रकाशू दे that my Father should be glorified." की माझ्या पित्याचा त्यामुळे गौरव होईल. Amen. He didn't say I should be glorified, but my Father should be glorified. येशू असं नाही म्हणाला की माझं गौरव होऊ दे, पण तो काय म्हणाला, माझ्या पित्याचं गौरव होऊ दे. Be perfect. परिपूर्ण व्हा. Not as I am, but be perfect as your heavenly Father is perfect. तो काय म्हणाला की जसा स्वर्गीय बाप तुमचा परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. Don't appear before men when you fast, जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा लोकांसमोर करू नका, but let your Father see you fasting, परंतु तुमचा गुप्तवासी पित्याने तुम्हाला पाहू दे उपवास करताना, and He will reward you openly. आणि तो तुम्हाला उघडेपणामध्ये मोकळेपणामध्ये बाहेर असं प्रतिफळ देईल. See, he was so heavenly minded, तो किती स्वर्गीय मनाचा होता. always thinking about the Father, नेहमी पित्याविषयी विचार करत होता and so very close to the Father. आणि इतका पित्याच्या जवळ होता. Yet, तरी सुद्धा is it said, "Oh, हा तर गेला आहे"? मग त्याच्याविषयी असं म्हणले का? No, they said, ते "We म्हणाले want him." की आम्हाला तो हवा The आहे. common people heard him gladly. आणि जे साधे सुधे लोक होते ना, त्यांनी येशूचं एकदम मनापासून आनंदाने ऐकलं. Yes, his close people did not believe in him. That's why they were far away from him. त्याचे जे आप्तजन नातेवाईक होते त्यांनी नाही त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणून ते लांब गेले त्याच्यापासून. See,
And when he was heavenly minded, जेव्हा तो स्वर्गीय मनाचा होता, he was so helpful to so many. तर मग तेव्हा तो पृथ्वीवरच्या किती लोकांना किती आशीर्वाद आणि मदत झाला. He was helpful to Peter पेत्राला मदत झाला, because he could not catch fish and miraculously he provided him fish. कारण पेत्राला मासे धरता येत नव्हते, मग चमत्कारिकरित्या येशूने त्याला तो माशांचा पुरवठा केला. See, Amen. Jesus never thought about a bank balance. येशूने कधी बँकेत किती बॅलन्स आहे, किती पैसा आहे याचा नाही विचार केला. When he needed to pay the temple tax, जेव्हा त्या मंदिराचा कर भरायचा होता, he told Peter to pay. पेत्राला सांगितलं जा भरून टाक. Peter said, I don't have. पेत्र म्हणाला माझ्याकडे नाहीये. Don't worry. येशू काय म्हणाला, काळजी नको करू, Go to the river, जा समुद्रात जा, throw your rod. जाळं फेक तुझं. The first fish that you catch, पहिला मासा जो जाळ्यात येईल it will have a silver coin. त्याच्या तोंडामध्ये ते सिल्वर चांदीचं नाणं असेल, And pay my tax also and pay your tax also. आणि मग माझा पण कर भर, तुझा पण कर भर. मला वेळ नाही. हालेलुया. I don't have time to pay my tax माझा कर भरायला माझ्याकडे वेळ नाहीये, because I have to do so much of the Father's work. कारण मला पित्याचं काम इतकं सारं करायचंय. Amen. Amen. And Peter is going, आणि पेत्र चालला first time in his life, सगळ्यात पहिले जीवनामध्ये पहिल्यांदाच see, not to catch a fish, but to catch a silver in the mouth of the fish. मासे पकडायला नाही गेला, जीवनात पहिल्यांदा त्या माशाच्या तोंडातला तो नाणं घ्यायला गेला. He said, now, is it going to work? आणि मग मनात विचार करत असेल, काय हे असं होणार का, मिळेल का नाणं Will मिळेल. it work? Amen. And I don't know which fish, supposing there are 10 fish, where I have to throw the line? आणि पेत्र म्हणत असेल 10 मासे जाळ्यात आल्यावर आता कोणत्या माशाच्या तोंडामध्ये आहे ते नाणं. See, you throw it at any place, तू कुठेही जाळं फेक, the fish will come there. मासा बरोबर तिथे येणार. They must have been fighting amongst themselves. I have to go. मासे कदाचित एकमेकांसंगती फायटिंग करत असतील की मी जाणार त्या जाळ्यात पहिला, You don't go. तू नको जाऊ, Because I have that silver coin in my mouth. कारण माझ्या तोंडामध्ये ते चांदीचं नाणं आहे. By him all things were created. त्याच्याद्वारे सर्व गोष्टी निर्माण For झालेल्या आहेत. him all things were created. त्याच्यासाठीच सर्व काही निर्माण झालेलं आहे. Amen. 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 Praise the Lord. Hallelujah. A heavenly minded man स्वर्गीय मनाचा माणूस is many times more effective तो खूप पटीने प्रभावकारी असतो, because he can see beyond earthly things. कारण की पृथ्वीवरच्या गोष्टींच्या पलीकडे त्याला दिसतं. And he can solve problems that which ordinary people cannot solve. साधारण लोकांना ज्या समस्या येतात जीवनामध्ये त्या ते लोक सॉल्व्ह करू शकत नाही, सोडवू शकत नाही, परंतु हा स्वर्गीय मनाचा माणूस तो लवकर सोडवू शकतो. Yes. Amen. Even in your homes, तुमच्या घरांमध्ये पण if you have problems, जर तुम्हाला काही समस्या असतील call the heavenly minded person to pray. तर मग स्वर्गीय मनाच्या माणसाला प्रार्थना करायला बोलवा. Ask his or her advice. त्याचं किंवा तिची काय सल्ला आहे ते विचारा. Sometimes the husbands are very clever. काही वेळेला नवरे जे असतात ना हुशार असतात खूप. बाकी वेळेला राग येतो त्यांना बायकोवर, पण काही संकट झालं ना बायकोला तू प्रार्थना करून सांग मला काय करायचं उद्या सांग. See, he knows what is his capacity. त्याला माहिती आहे काय आहे माझी कॅपॅसिटी किती आहे, And he knows his wife is a praying wife. आणि त्याला माहिती आहे की माझी बायको तो प्रार्थना करणारी आहे. He will tell his friends, त्याच्या मित्रांना सांगतो हे त्रास झाला आता कोणाला सांग, बायकोला सांगतो तिला कळणार कारण की ती खूप प्रार्थना करते ना. Amen. They know it. त्यांना माहिती आहे. Heavenly minded person, he is more closer to God. स्वर्गीय मनाचा माणूस आहे ना तो देवाच्या जास्त जवळ असतो. Amen. Amen. He can pray and say, be thou healed, and things will happen. आणि तो प्रार्थना करेल आणि म्हणेल की आरोग्य मिळू दे, गोष्टी घडू देत, आणि गोष्टी घडतात. Amen. Amen. There are many people who take pride in their own worldly wisdom and earthly mindedness. अनेक लोक आहेत जी जगातली बुद्धी आहे ना त्यांच्यामध्ये जे टॅलेंट्स आहेत त्याच्यावर त्यांना फार गर्व आहे. But they are having problems and they cannot solve, and they don't know what to do. परंतु जीवनात जेव्हा त्यांच्या समस्या येतात मग समजत नाही काय करायचं, कसं सोडवायची ही समस्या. Sometimes our worldly wisdom cannot help us. अनेक वेळेला जगातलं ज्ञान उपयोगी पडत नाही. Amen. Amen. Some of the sicknesses, the medical science has no cure. अनेक असे रोग आणि आजार आहेत की ज्याला मेडिकल सायन्स जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या सायन्सद्वारे पण औषधोपचार नाहीये. When Enoch walked with God, जेव्हा हनोक देवाबरोबर चालला he knew who was in the spirit. त्याला माहिती होतं कोण आहे आत्म्यामध्ये, He knew who was in the world or who was worldly. कोण आहे जगिक हे त्याला माहिती होतं. That's how the prophecy came forth out of his mouth. म्हणून तर त्याच्या मुखामधून ती संदेशवाणी आली. Amen. Amen. He saw the saints coming. त्याने पाहिलं की सर्व संत With the लोक Lord. पवित्र जन प्रभू संगती खाली येत आहे हे त्याने पाहिलं. That means he saw the rapture. म्हणजे त्याने स्वर्गारोहण In पाहिलं. fact, later than the rapture, when
Jesus was coming to establish 1,000-year rule, he saw that. आणि येशू ख्रिस्त पृथ्वी तलावर येणारे स्वर्गारोहणानंतर ते सर्व काही झाल्यानंतर आणि 1000 वर्ष राज्य करणारे हे सर्व हनोकाने पाहिलं त्यावेळेला. Because when you walk in the Spirit, कारण जेव्हा तुम्ही आत्म्यात चालता, you will begin to have fellowship in the realm of the Spirit. आत्मिक गोष्टींशी तुमचा संबंध येतो, त्या आत्मिक भागामध्ये तुम्ही चालता. And you know, all the things that will take so much time to understand in the natural, in the spiritual, you can get it just in a moment. नैसर्गिक गोष्टी नैसर्गिक वृत्तीमध्ये किंवा नैसर्गिक जगामध्ये अनेक वेळ लागतो, काळ लागतो अनेक गोष्टी समजायला, परंतु आत्मिक जगतात लगेच त्या समजतात. Because you are in the law of the Spirit and life. कारण की तुम्ही जीवनाच्या आणि आत्म्याच्या नियमामध्ये चालत You आहात. are not in the law of sin and death. पापाच्या आणि मरणाच्या नियमामध्ये नाही आहात तुम्ही. Sometimes you can look at a person and know his spirit. अनेक वेळेला एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही बघितल्यावर तुम्हाला लगेच कळेल की ह्याचा आत्मा कसा आहे. And they cannot hide things from you. आणि तुमच्यापासून त्या गोष्टी मग लपू शकत नाहीत. Amen. Amen. There are many times that has happened with me. अनेक वेळेला माझ्या संगती असं झालंय. I could see their face and I could read everything. मी एखाद्याचा चेहरा पाहून सांगू शकतो की काय हृदयात चाललंय. I could even read at times, as the Holy Spirit is to permit, certain things written on his forehead. मी कधी कधी जसा पवित्र आत्मा मला चालवतो की त्याच्या कपाळपट्टीवर काय लिहिलेलं आहे, काय सांगितलेलं आहे प्रभूने, ते सगळं मी सांगू शकतो. Many times it has happened. अनेक वेळेला असं झालंय. Now since it doesn't happen in a crowd, people may not know it. असं ते गर्दीमध्ये होत नाहीये म्हणून लोकांना कदाचित ते कळत नसेल. It happens one to one. एक जेव्हा समोरासमोर येतो ना माणूस, तेव्हा असं होतं. See, many times that the Bible that writes about Elijah saw this, Elijah saw about Gehazi and all that, it is one to one. अनेक वेळेला बायबलमध्ये पण लिहिलंय ना की एलियानी गेहाजीला बघितलं, गेहाजी काय करत होता त्याला आत्म्यामध्ये कळालं. It was all one to one. It was not in a public. समोरासमोर झालं ते, असं गर्दीमध्ये नाही. But it is written in the Bible, so the Gardi knows it today. परंतु आज हे बायबलमध्ये का लिहिलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना समजावं म्हणून. It is written in the Bible. That's why the crowd knows it today. आज हे बायबलमध्ये लिहिलेलं आहे म्हणून तर सगळ्या गर्दीला हे समजतंय. And we think that it was all done in public. आणि आपल्याला असं वाटतं की सगळे लोक समोर असताना या गोष्टी झाल्या. Many think that Jesus did also perform miracles and healings. It was all one to one. आणि अनेक वेळेला येशूनी पण जे चिन्ह आणि चमत्कार केले, आरोग्य दिलं लोकांना, ते समोरासमोर असं एक एक करून दिले, असं गर्दीमध्ये नेहमी नाही दिलं. See, many times what he spoke to Peter, it was one to one. जे अनेक वेळेला पेत्राशी जे काही तो येशू बोलला ते समोरासमोर पेत्राच्या बोलला, असं खूप गर्दीत नाही बोलला. See, he told Peter, पेत्राला "Get तो behind me, Satan." पेत्राला काय म्हणाला, सैताना माझ्या मागे हो. In John 21, he also said, योहान 21 मध्ये तो असंही म्हणाला, whether John stays or dies, you follow me. की योहान मरो किंवा जगो, तुला त्याचं काय नाही, तू माझ्या मागे चाल. Who knew it? Only Jesus and Peter. कोणाला हे सगळे शब्द माहिती? फक्त पेत्रालाच माहिती ना. So many things that happens one to one. अनेक वेळेला ज्या गोष्टी अशा होतात ना, त्या समोरासमोर एकमेकांसमोर होतात वैयक्तिकरित्या. Like Jesus, जसं येशू when he was in Peter's house, जेव्हा पेत्राच्या घरामध्ये the होता, paralytic was brought before him. तो पक्षपात झालेला माणूस त्याला येशू समोर आणलं. Jesus said, येशू म्हणाला, your sins are forgiven. तुझ्या पापांची क्षमा झालेली He आहे. didn't say what sins he committed. तो हे नाही सांगितलं सगळ्या लोकांसमोर की कोणतं पाप त्याने केलं. He just said your sins are forgiven. फक्त काय म्हणाला त्या माणसाला की तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. Did you see that? पाहिलं? Amen. To the blind he said, sin no more. आणि आंधळ्याला तो काय म्हणाला की याच्या पुढे पाप करू नको. He met him in the temple. मंदिरामध्ये दृष्टी दिल्यानंतर भेटला त्याला. Alone he said, एकटा त्याला भेटून एकट्याला सांगितलं sin no more, worse will come upon you. की यापुढे पाप करू नको, नाहीतर अजून वाईट होईल तुझं. Amen. Amen. So many times अनेक वेळेला Jesus got so much revelations. येशूला अनेक प्रगटीकरण मिळालं. Jesus could see people and say what was wrong with them. येशू असं लोकांना पाहून त्याला समजत होतं की यांच्यामध्ये काय चुकतंय. In John 9 he said, योहान 9 मध्ये तो म्हणाला, he didn't sin, his father didn't sin, his mother didn't sin. See, he knew it. की त्याला माहिती होतं की याने पाप केलं नाही, याच्या बापाने नाही, याच्या आईने नाही. See, that blindness did not come because of his father or mother's sin or his sin. आणि आंधळेपणा जो आहे या माणसाला आलेला, तो याच्या आई वडिलांच्या पापामुळे किंवा याच्या पापामुळे आलेला नाहीये. That means you can get things from the spiritual realm. म्हणजे काय की आत्मिक जगतामधून गोष्टी आपल्याला अशा समजू शकतात. See, Jesus is not only our
our savior. He's an example also. येशू फक्त आपला तारणारा नाहीये, तर आपलं एक उदाहरण आहे. Are you understanding? समजतंय का सगळ्यांना? Paul said, imitate me as I imitate Christ. पॉल म्हणाला की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो तसे तुम्ही माझे अनुकरण करा. Are you understanding? समजतंय? So he is our savior, but he is our friend. He is also a person to be imitated. येशू आपला तारणारा आहे, पण आपला मित्र पण आहे, आणि असा आहे की ज्याचं आपण अनुकरण करावं, तो आपल्या उदाहरणासाठी आहे. Praise God. Amen. In your family, any problem that happens, God can reveal it to you. तुमच्या कुटुंबामध्ये जर काहीही समस्या झाल्या तर देव असं तुम्हाला प्रगट करून दाखवू He शकतो. can help you. तो तुम्हाला मदत करेल. He can open child's mouth for you. तुमच्यासाठी बाळकाचं मुख तो उघडेल. Praise God. Amen. Start walking in the spiritual realm and see what miracles can happen. आत्मिक जगतात देवाबरोबर चालायला सुरुवात करा आणि बघा काय चमत्कार I होतात. mean, there is nothing to boast about it. It will just happen. त्यामध्ये काही घमंड बाळगायची गरज नाहीये, असंच होईल ते. Amen. When Jesus saw Peter, you said, you are the son of Jonas. आणि जेव्हा पेत्राला येशूनी पाहिलं तेव्हा येशू लगेच त्याला म्हणाला, योर्दानाचा मुलगा आहेस तू. Amen. Amen. To Philip, he said, I know you were sitting under that fig tree and studying. फिलिपाला जेव्हा पाहिलं तेव्हा तो म्हणाला, अंजिराच्या झाडाखाली तू बसला होता ते मी पाहिलंय. I saw it. मी पाहिलंय. How did he see it? कसं काय पाहिलं येशूनी? But he saw it in the spiritual realm. पण आत्मिक जगतात त्याने पाहिलं. Because in the spiritual realm, there is no distance. कारण की आत्मिक जगतामध्ये काही अंतरच नाहीये. Anything can happen in the spiritual काहीही realm. होऊ शकतं आत्मिक You जगतामध्ये. can come out of your body also in the spiritual तुमच्या realm. शरीरातूनही तुम्ही बाहेर येऊ शकता आत्मिक जगतात. Amen. You can see angels. देवदूतांना पाहू शकता. You can hear angels. देवदूतांची वाणी You आवाज can ऐकू. hear voices of the angels. देवदूतांचा आवाज तुम्ही ऐकू शकता. It is possible. It's not reserved for a few. आणि काही लोकांनाच आवाज ऐकू येईल किंवा काही लोकांनाच देवदूत दिसेल असं नाहीये, सगळ्यांसाठी शक्य आहे. Yes. Amen. In the book of Colossians also, Paul speaks about them having ministry of angels so many times. कलेशियन्स मध्ये पण लिहिलेलं आहे, पॉल म्हणतो की देवदूतांची सेवा आहे. Amen. Amen. And many times अनेक वेळेला we think that getting connected with the spiritual realm means I don't know how to go about with it. आणि मग अनेक वेळेला आपल्याला असा विचार पडतो की आत्मिक जगतामध्ये जायचं किंवा आत्मिक जगताशी जोडलं जायचं, मला समजत नाही कसं काय करू हे. It's very easy. Spend some time with God every day. खूप सोपं आहे. रोज रोज देवाबरोबर थोडा वेळ घालवा. Talk to Him त्याच्याशी बोला. as you talk with your friends, as you talk with your spouse. जसं तुमच्या पत्नीशी तुम्ही बोलता, तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलता, तसं रोज रोज देवाबरोबर बोला. Read the Bible every day. रोज वचन बायबल वाचा. Amen. Amen. Jesus looked at that woman who was bent down for 18 years. He said, I know you're suffering for 18 years. येशू, ती बाई मंदिरातली कुबडी झालेली 18 वर्ष, तिला पाहून लगेच येशू म्हणाला, मला माहिती 18 वर्षापासून हा विकार तुला जडलाय. To some he said, you are not far from the kingdom of God. आणि काही लोकांना येशू म्हणाला की देवाच्या राज्याच्या तुम्ही जवळ आलाय, खूप लांब नाहीये. See? To Nicodemus he said, you are not born again. निकोदेमेला तो म्हणाला की तुझा नवीन जन्म झाला नाहीये. He knew that he was a Pharisee, but he was not born again. त्याला माहिती होतं की हा तर परुषी आहे, परंतु याचा नवीन जन्म झालेला नाहीये. To the sinner woman he said, I know your sins are many, आणि त्या पापी स्त्रीला तो म्हणाला की तुझे पाप खूप आहेत, पुष्कळ आहेत, मला माहितीये, but I forgive you. पण मी तुला क्षमा करतो. Amen. He knew them inside out. बाहेरून आतून बाहेर येशूला सगळं काही माहिती. Praise God. Amen. And he was ministering as the Son of Man. आणि मनुष्याचा पुत्र या नात्याने तो त्यांची सेवा करत होता. See, as a Son of Man he was ministering and he was getting all contacts from the Spirit. आणि मनुष्याचा पुत्र या नात्याने सेवा करत असतानाही आत्म्यापासून सर्व गोष्टी प्राप्त करून घेत होता. Praise the Lord. Amen. So what I want to say is, मला काय सांगायचंय, continue walking with God. देवाबरोबर सातत्याने चालत राहा. Feed on the word of God every day. रोज रोज देवाच्या वचनावर खाऊन घ्या. Jesus said in John 5:39, if I'm not mistaken, जर माझं चुकत नसेल तर योहान 5:39 मध्ये Yeah. प्रभू येशू असं म्हणाला search the scriptures. की शास्त्राचा शोध घ्या, शास्त्रलेख शोधून पहा. Search the scriptures. शास्त्रलेख किंवा हे वचन जे आहे ना ते शोधून पहा. Amen. Amen. शोधून पहा. Amen. That means you have to do it on your own. म्हणजे स्वतःहून करायला पाहिजे ना, मी करायला पाहिजे. And David said, दावीद राजा म्हणाला God's word is a lamp to my feet, की देवबाप्पाचं वचन माझ्या पावला करता दिवा आहे, light to my path. माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे. Just imagine walking in darkness. अंधारामध्ये चालण्याची कल्पना करा How बरं. many times we will stumble, how many bruises we will get. किती वेळा अंधारात जर चाललो आपण, किती वेळा अडखळून पडू, किती वेळा आपल्याला ठेचा लागतील. Without the Bible, we are walking in darkness. बायबल शिवाय, पवित्र शास्त्राशिवाय जणू काय आपण अंधारातच चालतोय. See? And
darkness is horrible. आणि अंधार भयानक आहे. Paul even told Timothy, पॉल तिमोथेला म्हणाला, study the scriptures शास्त्र वचनाचा अभ्यास कर. to show yourself approved unto God. देवासाठी, देवासमोर तू स्वतःला साबित करण्यासाठी शास्त्र वचनाचा अभ्यास कर. अभ्यास कर. Amen. आपण मुलांना सांगतो अभ्यास कर बाळा, अभ्यास कर. Say, study. अभ्यास कर. Because they are able to make you wise unto salvation. कारण की तारणासाठी ज्ञान द्यायला हे शास्त्रलेख चांगलं आहे. It's for correction, it's for rebuke, it's for admonishing. आणि हे शास्त्रलेख जे आहे ना ते तुम्हाला योग्य करायला, ते तुम्हाला उत्तेजना द्यायला, सुधारणूक करायला ते आहे. That's what it says, I think so, in 2 Timothy 3:16. दुसरा तिमोथी 3:16 मध्ये लिहिलेलं आहे. Amen. It's for reproof, it's for correction, it's for admonishing. दुसरा तिमोथी 3:16 मध्ये लिहिलेलं आहे की हे शास्त्रवचन जे आहे ते आपल्याला सुधारणुकीसाठी आहे, नीती शिक्षण देण्यासाठी आहे, दोष दाखवण्यासाठी आहे, सद्बोध देण्यासाठी आहे. Say, it's teaching us. आपल्याला शिकवते ते. Praise the Lord. Amen. See, just reading is not enough. You have to get a little bit deeper. फक्त रोज उठून बायबल वाचतोय असं नाही. त्या वचनाचा अभ्यास करायचा, शोधायचं आहे त्याला And apply it. आणि त्याचं ते आपल्या जीवनाला लागू करायचंय. Amen. Amen. नवऱ्याला दाखवायला हे बघ काय लिहिलंय, बायकोवर प्रेम कर असं लिहिलेलं बघ. It is for us also. माझ्यासाठी पण आहे. Many times we carry the Bible for others. अनेक वेळेला आपण दुसऱ्यांसाठीच बायबल हातात घेऊन फिरतो. चुका सांगायला. But see, the Bible is given for us. परंतु पवित्र शास्त्र सगळ्यात पहिले आपल्यासाठी दिले. तू का बायबल आणलं? तुझ्यासाठी. हालेलुया. तुझं खोट सांगायला, तुझं चूक प्रॉब्लेम सांगायला. See, we have to let this word work in our minds, in our hearts, in our system. या वचनाला आपल्या मनामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या सर्व सिस्टीम मध्ये कार्य करायला लावायला पाहिजे. It will shape our future, it will shape our destiny. त्यामुळे काय होईल, आपली जी जीवनाची दिशा आहे, आपलं भविष्य आहे ना ते बनेल. Meditate on the word. देवाच्या वचनावर मनन करा. Amen. It's you know, we have not just gulp it down, meditate and chew it. फक्त गिळून घ्यायचं नाहीये ते वचन, तर त्याला रवंत करायचंय, रवंत करायचंय, त्याला मनन करायचंय त्याचं. And we need to pray also to maintain that walk with God. आणि देवाबरोबर चालण्यासाठी, ती मेंटेन ठेवण्यासाठी ते आपल्याला प्रार्थना पण करायची. See, relationship without communion doesn't mean relationship at all. जर सहभागिता नसेल, काही बोलणं चाललंच नसेल, तर मग त्याला नातं नाही म्हणत ना. Amen. Amen. See, yes, I am related to him, but you don't communicate. Then how there will be fellowship? जर एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही म्हणता की अरे तो माझा नातेवाईक आहे, पण तुमचं त्याच्याशी काही सहभागिताच नाही, काही बोलणं चालणंच नाहीये, तर कसं काय नातं? नाही, पण लग्न केलं ना अजून काय पाहिजे? See, the relationship is there, but then you need to communicate also. नातं आहे, परंतु काही त्याच्यामध्ये संबंधच नाहीये, काही बोलाचालीच नाहीये. So how will you know her? How she will know you? कसं काय तो तिला ओळखेल आणि ती त्याला ओळखेल? And then there should be some point where you agree. आणि मग काही असे मुद्दे पण असायला पाहिजे ना की जिथे दोघं जण सहमत झालाय. How can two walk together unless they agree? जोपर्यंत दोघं एखाद्या गोष्टीवर सहमत होत नाही, संगती कशी चालणार? Amen. Amen. It's not that God has to agree with us. We have to agree 100% to him. आता असं नाहीये की देवा पण आपल्या मताशी सहमत व्हायचंय, आपल्याला 100% त्याचं ऐकायचंय, त्याच्या मताप्रमाणे चालायचंय. Amen. Amen. Jesus said, watch and pray. येशू काय म्हणाला, जागृत राहा आणि प्रार्थना करा, Lest you enter into temptation. नाहीतर तुम्ही मोहामध्ये अडकाल. Amen. Amen. Not that Jesus was 24 hours on his knees आता येशू काही 24 तास त्याच्या गुडघ्यावर होता असं नाहीये, and neglecting all his duties. बाकीच्या सगळ्या जबाबदाऱ्या सोडून फक्त प्रार्थनाच. No, but he was also in an attitude of prayer. परंतु काम त्याची जबाबदारी करत असताना त्या वृत्तीमध्ये होता प्रार्थनेच्या. And see that you walk with those people who have a praying attitude, a very consistent attitude of walking with God. म्हणून तुम्ही पण काळजी घ्या की जीवनामध्ये जेव्हा तुम्ही चालताय ना, अशा लोकांच्या संगती राहा, अशा लोकांच्या बरोबर राहा की जे प्रार्थनेच्या वृत्तीमध्ये आहेत, जे प्रभूच्या संगती चालतायत. Amen. Amen. Don't say नाही तो माझा मित्र आहे. अरे मित्र राहू दे, पण खरं मित्र आहे का? Amen. जे कोण खरं मित्र पास्टर? तो तर नेहमी मला आम्ही संगती इथं जातो, सगळं संगती जातो. It's our party friends नाही. We need Party somebody friend. spiritual friends also. पार्टी फ्रेंड नको, पार्टी पुरते फ्रेंड नको आहेत आपल्याला, जे आत्मिक आहेत ते मित्र पाहिजे. Sometimes we call for spiritual work party friends. काही वेळेला काय होतं, आत्मिक कामासाठी आपण पार्टी फ्रेंडला बोलवतो. Amen. Amen.
And for party we call spiritual friends. आणि पार्टी असते तेव्हा आत्मिक मित्रांना बोलवतो. That will be okay, but the first is not okay. पार्टीला बोलवलं आत्मिक मित्रांना तर चालेल, पण आत्मिक कामासाठी पार्टी मित्र नाही चालत. Amen. Amen. Somebody who should be strong in the Lord. कोणीतरी प्रभू मध्ये जो खंबीर आहे, बलवान आहे, तो पाहिजे आपला मित्र. Otherwise, the blind leading the blind, नाहीतर both will fall. नाहीतर आंधळ्याला घेऊन चालला आणि दोघंही खड्ड्यात पडले. कोण आहे लीडर? तो आंधळा. असं नको. And you are following him. आणि तुम्ही आंधळ्याच्या मागे चाललात, मग तुम्ही पण खड्ड्यात. Amen. Amen. No, he is a fool. You are a great fool following him. तुम्ही तो मूर्ख आहे आणि तुम्ही त्याच्या मागे चाललात म्हणजे महामूर्ख आहात. Amen. Amen. Paul said, don't forsake the assembling togetherness. पॉल म्हणतो की तुमचं जे एकत्र मिळणं आहे ना, सहभागिता आहे, ती सोडू नका. Hebrews 10:25. इब्रिकरास 10:25 मध्ये लिहिलंय, Continue coming to church like this. चर्चला रेग्युलरली येत राहा, सहभागिता नेहमी ठेवा. Praise the Lord. Continue coming. सातत्याने या. People say, but nothing really is happening. I keep coming to church. लोक असं म्हणतात की अनेक दिवस मी नेहमी येतो चर्चला, पण काही चांगलं असं व्यवस्थित होत नाही घरात, जीवनात. त्रास होत नाही कारण की तुम्ही चर्चला येतात. त्रास होत नाहीये. See, you don't realize it. समजत नाहीये तुम्हाला की त्रास होत नाहीये. See, Amen. blessing is not only receiving, blessing is also that the devil doesn't harm you. Amen, amen. आशीर्वाद म्हणजे फक्त मला ह्या गोष्टी मिळाल्यात मगच देव कार्य करतोय, आशीर्वाद मिळालेत असं नाहीये. पण देवबाप आशीर्वाद काय देतोय की तुम्हाला सैतानापासून, वाईटापासून सांभाळतोय, संरक्षण देतोय. Like the lighthouse. जसं ते लाईट हाऊस असतं. It says, what? I'm so fed up with this lighthouse. या लाईट हाऊसनी मला खूप कंटाळा आलाय. That fellow says, every day I put on the light. तो माणूस म्हणतो रोज जाऊन मी लाईट लावतो. And the ships are passing by. आणि समुद्रामध्ये ते जहाज जातात. Nobody knows me. कोणी मला तर ओळखतच नाही की मी लाईट लावतो. See, nobody honors me. कोणी मला सन्मान देत नाही. One day he says, I'll not put on the light only. Forget एक दिवस तो म्हणाला जाऊ दे, मला कंटाळा आला, मी लाईटच नाही लावणार. आणि त्या दिवशी लाईट नाही लावली. आणि त्या दिवशीच शिप dashed against the rock. आणि मग जहाजा खडकाला जाऊन धडकली, ऍक्सिडेंट झाले. And that day only many died. अनेक लोक मेले. His name came on in the paper. आणि या लाईट हाऊस वाल्या माणसाचं नाव आलं पेपर मध्ये. मग त्या दिवशी See, that means every time he was lighting the lighthouse, things were going smooth. याचा अर्थ काय? दररोज हा जेव्हा जाऊन लाईट लावत होता, गोष्टी व्यवस्थित बरोबर चालल्या होत्या ना. Amen. You're coming to church regularly like this. तुम्ही रेग्युलरली नियमाने सातत्याने चर्चला येताय. You may not realize how many attacks God has stopped it coming to you. हालेलुया. तुम्हाला याची कल्पनाच नाहीये की देवबापाने किती अटॅक्स, किती हल्ल्यांपासून तुम्हाला संरक्षण दिलंय, ऍक्सिडेंट पासून वाचवलंय. नाही, मला माहिती पडायचं. मग घरी थांबा, तुम्हाला कळणार आपण. घरी थांबला की कळेल कसे अटॅक्स होतात ते. Did you see that? Amen. Yeah, people say that. लोक असं म्हणतात, काय होत नाही, मी चर्चला येतो, काय एवढं काय होत, एवढं काय नाही. समजेल घरी राहा, एक दिवस घरी राहा, नका येऊ चर्चला. Amen. So flow with people. म्हणून लोकांबरोबर व्हा. You need to love the people who correct you always. जे लोक नेहमी तुमच्या चुका सुधारतात ना, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करायला पाहिजे. You should know he really loves your soul. तुम्हाला समजायला पाहिजे, अरे बाबा हा माणूस सारखं माझ्या चुका सुधारतो, हा माझ्या जीवावर प्रेम करतो. Other fellow loves your money, this fellow loves your soul. बाकीचे लोक माझ्या पैशांवर प्रेम करतात, पण हा माणूस माझ्या जीवावर प्रेम करतो, माझ्यावर प्रेम करतो. So be attached to such people. म्हणून अशा लोकांना धरून राहा. Amen. Amen. Somebody is correcting you, praise God. कोणीतरी तुम्हाला सुधारतंय, प्रभूची स्तुती असो. Did Solomon say? शलोमोन As iron sharpens iron. शलोमोन काय म्हणाला की जे आयन आहे किंवा लोखंड आहे ते लोखंडाला धारदार करतं. So also तशाच a प्रकारे man sharpens the countenance of another. दुसऱ्या माणसाचा चेहरा किंवा दुसऱ्या माणसाचं जीवन हा माणूस बदलतो किंवा धारदार करतो. Yes, Proverbs 27. नीतिसूत्र 27 मध्ये लिहिलंय. 17. नीतिसूत्र 27:17 वचन वाचूया. Iron sharpens iron. नीतिसूत्र 27:17 मध्ये लिहिलेलं आहे की जसे तिख्याला पाणीदार म्हणजे लोखंड लोखंडाला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करतो. See that. Amen. Iron sharpens another iron. की जे लोखंड आहे ते दुसऱ्याला
दुसऱ्या लोखंडाला धारधार करतो. Praise God. Amen. So Enoch was daily walking with God. हनोक रोज रोज देवाबरोबर चालत होता. Maybe he was found in the house of Adam also. कदाचित तो आदामाच्या घरामध्ये पण असेल, जात Amen. असेल. And maybe Adam must have shared with him that there will be a second Adam like me who will come and bruise the serpent's head. आणि कदाचित आदाम आणि हनोकाला सांगितलं असेल की माझ्यासारखाच दुसरा आदाम पण येणार आहे जो सापाचं ते सैतानाचं डोकं ठेचणार आहे. Amen. Amen. Every day रोज he used to meet his family people who knew God. रोज हनोक त्याच्या कुटुंबातल्या अशा लोकांना भेटत असेल की जे लोक देवाला ओळखत होते. Amen. Amen. Every day meet people whom you think so is spiritual. जे लोक तुम्हाला असं वाटतं की आत्मिक आहेत, देवाला ओळखतात, देवाबरोबर चालतात, अशा लोकांना रोज भेटा. Amen. Walking also implies that you are abiding in Christ. चालणं, देवाबरोबर चालणं म्हणजे याचा अर्थ असाही होतो की तुम्ही देवामध्ये राहताय. Amen. Amen. You are abiding. Abide in me, Jesus said. आणि येशू काय म्हणाला, Abide in me. माझ्यामध्ये राहा. Amen. Amen. We should not forget to abide in him. त्याच्यामध्ये राहण्याचं आपण सोडायला नाही पाहिजे. Praise the Lord. Amen. Stay put in me, he says. तो म्हणला माझ्यामध्ये राहा, माझ्यामध्ये जडून राहा. Praise God. Amen. Third point. तिसरा मुद्दा, Lessons to learn from it all. या सगळ्यांमधून शिकण्यासाठी धडे. What are the lessons we learn? कोणते धडे आपण शिकतो? Walking with Jesus every day रोज येशू बरोबर चालणं means having communion with him every day. म्हणजे रोज त्याच्या बरोबर सहभागिता घेणं. And when you keep on having relationship and fellowship with God, the devil will scatter all around. आणि जेव्हा रोज मग तुम्ही देवाबरोबर अशी सहभागिता ठेवत असाल, चालत असाल, बोलत असाल, तेव्हा सैतान सर्व बाजूनी विखरून जाईल. You know, when a politician walks, जेव्हा एखादा नेता चालतो, राजकीय नेता, all people around him, सगळे great लोक, people. सगळे मोठे मोठे लोक त्याच्या बाजूबाजूला असतात. Amen. Everybody is, because the police is around him. कारण की पोलीस असतात त्याच्या बरोबर. When politicians walk, the police are there. आणि जेव्हा पॉलिटिशियन हे राजकीय नेते चालतात, त्यांच्या बाजूला पोलीस असतात. And others don't come close. पण बाकीचे लोक त्यांच्या जवळ येऊ शकत So नाही. also, तशाच when प्रकारे you are close with God, जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ असता, angels surround you like that. देवदूत Wherever you तुमच्या walk, भोवती, जिथे कुठे तुम्ही आहात तुमच्या भोवती असतात. angels surround you. तुमच्या आजूबाजूला देवदूत And, असतात. and the demons don't come like that to attack you. आणि मग सैतान किंवा दुरात्मे असेच तुमच्यावर हल्ला करायला येऊ शकत नाही. And you walk with authority. आणि तुम्ही अधिकाराने चालता. See, and there is less of struggle. आणि मग जीवनामध्ये जे झगडे आहेत किंवा युद्ध आहेत ना, कष्ट आहेत, ते कमी होतात. Because the angels will go before you and they will establish road for you. कारण की देवदूत तुमच्या अगोदर तुमच्या पुढे जातील, तुमच्यासाठी रस्ते बरोबर करतील. Praise God. See, Amen. these are the privileges that we can have. हे सगळं सुदैव आपल्याला मिळतं. Amen. Amen. So when you talk to him every day, talk to him intimately. रोज रोज देवा संगती न चुकता बोला. Then the devil says, oh, he always talks with Jesus. आणि मग सैतानाला पण समजतं, अरे हा माणूस किंवा ही व्यक्ती देवा संगती रोज बोलती. Jesus, I know. Paul, I know. येशू मला माहिती आणि पॉल पण मला माहिती The आहे. devil says, I know Paul. सैतान काय म्हणाला, पॉल मला माहिती आहे. Why? Because he has communion with God. का सैतानाला पॉल माहिती होता? कारण की पॉल रोज देवाबरोबर सहभागिता ठेवत होता. Praise God. Amen. And so the devil has to say about us, म्हणून सैतान आपल्याविषयी पण असंच बोलायला don't go पाहिजे. against that fellow. त्या व्यक्ती विरुद्ध जाऊ नको. I know him. मला तो माहिती आहे, I know her. मला ती माहिती आहे. जास्त त्रास देऊ नको. हा. नाही तर त्यांचं एंजल्स येणार आपल्याला त्रास देणार. Amen. Amen. I mean, there are many things happening in the spiritual realm. अनेक गोष्टी आत्मिक जगतामध्ये अशा घडतायत. See, I told you when I saw the angels, मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा मी देवदूतांना पाहिलं, they were protecting us, this small group. या छोट्याशा मंडळीला किंवा छोट्याशा एका ग्रुपला ते संरक्षण देत होते आपल्याला. Even now, the angels that I saw is right before my eyes. I know how they were placed. आणि मला आता जे देवदूत माहिती आहेत ना, ते मला माहिती आहेत की बरोबर माझ्या अशा नजरेसमोर की कुठे कुठे ते आहेत हे माहिती आहे. Because what you see in the spiritual realm never is erased from your mind. कारण की आत्मिक जगतात एकदा तुम्ही जे गोष्ट पाहता ना, ती तुमच्या मनामधून कधीही पुसली जात नाही. Because it is outside time. कारण की ती वेळेच्या बाहेर आहे. And it comes forth even if it has been done many years back. When you think of it, it comes before you. अनेक वर्षापूर्वी जरी तुम्हाला हे दिसलं असेल ना, तरी सुद्धा ती जेव्हा केव्हा तुम्ही त्याचा विचार करता, ती तुमच्या नजरेसमोर लगेच येते. Praise God. Amen. And God so honors you आणि देव तुम्हाला इतका सन्मान देतो that you just say Jesus. आणि तुम्ही फक्त जर असं म्हणाला येशू,
things will happen. गोष्टी घडायला लागतील. Angels start moving. लगेच देवदूत हालचाल करायला लागतात. I mean, we need to get to that place where we have such a closeness with Jesus. When we say, Jesus, He knows what has to be done. Amen, amen. म्हणजे मला असं सांगायचंय की आपल्याला सगळ्यांना अशा एका पातळीला, अशा एका पॉइंटला यायचंय की ज्या वेळेस आपण येशू नुसतं म्हणू, गोष्टी अशा आपल्यासाठी घडायला लागतील, देवदूत आपल्यासाठी काम करायला लागतील. Praise the Lord. Some kind of terror should strike in the devil's kingdom. अशा प्रकारचा एक अनुग्रह त्या सैतानाच्या राज्याला हादरून टाकायला पाहिजे. And we have got instances because the devil says, I know Paul. कारण की पॉल काय म्हणाला, सैतान काय म्हणाला, मला पॉल माहितीये, I know Paul. मला पॉल माहितीये, मी त्याला ओळखतो. See, that means याचा अर्थ the demons recognize who is close to God and who is not. Amen, amen. म्हणजे सैतान दुरात्म्यांना माहितीये की कोण देवाच्या जवळ आहे आणि कोण देवाच्या लांब आहे. They know it. त्यांना माहितीये. And so they don't play a fool with you. म्हणून तुमच्या बरोबर खेळ नाही करणार ते. Amen. Amen. And every time you say Jesus, आणि ज्या प्रत्येक वेळेला तुम्ही येशू असं म्हणाल, they scurry off. They are scared. ते घाबरून पळतील. Amen. See, and there is less of struggle. आणि मग जीवनामध्ये तुम्हाला त्रास कमी होईल. Praise the Lord. Amen. You know, there are many hierarchy. There is a hierarchy of demons. सैतानाच्या अशा बरेच चढत्या क्रमाचा क्रम आहे. See, right from the lowest demon to the highest fallen angels, they are all against us. आणि अगदी खालचा जो पातळीचा दुरात्मा आहे ते अगदी वरच्या पातळीपर्यंत, सैतानापर्यंत सगळेजण आपल्या विरुद्ध आहे. Now, the more closer you come to God, जेवढं जास्त आता तुम्ही देवाच्या जवळ येता, the lesser of the demons will have no power over you. जे खालचे दुरात्मे ना, त्यांचं सामर्थ्य तुमच्यावर चालणार नाही. So you are freed from all of them. म्हणून त्यांच्यापासून तुम्हाला सुटका मिळालेली असेल. See, and the more higher up you go, आणि जेवढं जास्त with God, वर देवाबरोबर तुम्ही जाल, the major portion of the demonic activity will not be enforced upon your life. दुरात्म्यांचं जास्तीत जास्त कार्य तुमच्यावर चालणार नाही, त्याचा प्रभाव पडणार नाही. Praise the Lord. Amen. While others will be struggling even with small demons. की जेव्हा मग बाकीचे जे लोक आहेत ना, जे देवाबरोबर चालत नाही, ते थोड्या गोष्टींमध्ये पण खूप त्यांना झटावं लागेल, कष्ट करावं लागेल. Because even the smallest demons will be harassing them. कारण की छोटे जे दुरात्मे आहेत ते पण त्यांना त्रास देत असतील. See? Amen. They will be harassing them. ते त्यांना सतावत असतील. And so they say, मी शैतानला बघतो, माझा घरी येतो, बसतो, जेवतो, खातो. See, people tend to say that. असं लोक म्हणतात ना की सैतान आमच्या घरी येतो, मला खूप त्रास देतो, मला खूप सतावतो. See, मला धक्का मारलाय, मी पडलो इथं खड्ड्यात पडलो, हे गेलं, असं झालं, तसं झालं. They keep on saying it. सारखं त्यांच्या जीवनात हे चालू असतं, छोटं. एव्हरी डे काहीतरी व्हायलाच पाहिजे. रोज होतं काहीतरी. काल हे झालं होतं, काल पायाला लागलं, आज हाताला लागलं, उद्या मला नक्की माहिती आहे तोंडाला लागलं. See, they know it has to be there. त्यांना हे माहिती असतं की आज काय झालं आणि उद्या काय होणार. Amen. Till my death it has to be like that. म्हणजे मरणापर्यंत हे चालूच राहणार, त्यांना माहिती असतं. Amen. Because every small demon is after them. कारण की प्रत्येक छोटा दुरात्मा पण त्यांच्या विरुद्ध असतो, काहीतरी करत असतो. Because they rarely come to church, they rarely have God in their life, they rarely think upon God. कधीतरी येतात चर्चला, कधीतरी देवाचा विचार करतात, कधीतरी प्रार्थना करतात, कधीतरी वचन वाचतात. You tell them anything about Jesus, काय वेळ पाहिजे ना ते. See, they are so much involved in that world. सांगितलं ना त्यांना, या ना हो चर्चला, किती त्रास आहे, किती काम आहेत, वेळच नाहीये, इतके जगामध्ये गुरफटलेत. And the devil says, yes, look down only, don't. You have to go in the earth only, don't look up. मग सैतान म्हणतो, नाही तू पृथ्वी तलावरच राहायचं, पृथ्वीच्याच गोष्टी बघ बाबा, खालीच बघ, वरती नको बघू. Amen. Amen. The word of God says देवाचं वचन in सांगतो 2 Corinthians 3:17, 2 कोरिन्थीन 17, now the Lord is the Spirit, and where the Spirit of the Lord is, there is liberty. की परमेश्वर आत्मा आहे आणि जिथे देवाचा आत्मा आहे तिथे मोकळीकता आहे. Praise the Lord. Amen. There has to be a release. एक मोकळीकता असायलाच पाहिजे. And so every day if you are connected to God, जेव्हा दररोज तुम्ही देवाशी जोडलेले असता, by His word, त्याच्या शब्दाद्वारे, by prayer, प्रार्थनेद्वारे, by walking in the Spirit, आत्म्यामध्ये चालण्याद्वारे, by heeding the Spirit's voice, देवाचा आत्म्याचा आवाज ऐकण्याने, by living for His kingdom, त्याच्या राज्यासाठी जगण्याने, you will see तुम्ही पाहाल that there is less of pressure upon your life. तुमच्या जीवनावरचा जो दबाव आहे ना, त्रास आहे, तो कमी आहे. Less of pressure. कमी होत चाललाय. Take it from me. माझ्यापासून लिहून घ्या. There will be less. Even if attacks come, हल्ले येतील तरी सुद्धा, deliverances will be greater. जरी हल्ले आले ना तरी सुटका मात्र लगेच असेल. Praise God. Amen. Deliverances will come. सुटका तुम्हाला लगेच मिळेल. And so some people will think, मग काही लोक विचार करतील, यांना कसं काय सुटका एवढं लवकर मिळतं, आम्हाला मिळतच नाहीये. किती त्रास, आम्ही किती वर्ष हेच भोगतोय.
का? Amen. See, you don't want to sow what they sow. त्यांनी काय पेरलंय ते तुम्हाला पेरायचं नाहीये. You are envying their harvest. तुम्ही त्यांचे फक्त कापणी जो हंगाम आलाय त्याचा द्वेष करताय. See? Envy their sowing. त्यांच्या जे पेरणे त्याचा पण द्वेष करा, त्यांच्यापेक्षा जास्त पेरा. That we don't envy. एवढं त्याला नाही द्वेष करत. We envy their harvest. फक्त काय ह्यांना मिळालंय, काय हंगाम कापलाय त्याचा द्वेष येतो. Amen. Amen. बघा काय मुरबापणे चाललं तर सगळं चांगलं. Why? What he sowed you don't want to see. तुम्हाला माहित नाही त्यांनी काय पेरले, तुम्ही नाही पेरू शकत आहे. I know some people, they can get things without even God's hand in it. आणि मला माहिती आहे काही लोक असे पण आहेत की देवाचा हात नसतानाही गोष्टी मिळतात आहे त्यांना. I'm talking about lasting blessings. मी तुम्हाला टिकणारे जे आशीर्वाद आहे त्याविषयी बोलतोय. Amen. So Enoch was so taken up with God म्हणून हानोक देवाबरोबर इतका चालला that he was found to be ascending with God. की देवाबरोबरच तो घेतला गेला वर. And he would only come down to fulfill certain earthly responsibilities. आणि मग फक्त जगातले काही ज्या त्याच्या जबाबदाऱ्या होत्या तेवढंच पूर्ण करायला खाली येत होतं. What was necessary. जे गरजेचं होतं. And see, when you live for God, देवासाठी तुम्ही जगता. God will raise up people to help you. देवबाप लोकांना तुमच्यासाठी मदतीला उठवेल, उभं करेल. See, the more important you are, जेवढे जास्त महत्त्वाचे तुम्ही असाल, the more God has to raise up people to do your natural work, so you may continue doing the spiritual work. हा, मग देवबाप काय करेल की नैसर्गिक तुमचं काम करायला लोकांना पाठवेल मदतीला, की जेणेकरून तुम्ही देवबापाचं काम जास्त करू शकाल. But the more natural work he will do, he will say, तू त्याच्यामध्ये राहा, मी कोणाला तरी बघतो. पण जर एखादा माणूस नैसर्गिक कामातच गुंतलाय, त्याचंच काम करत राहिला, तर देवबाप म्हणेल बरं ठीक आहे बाबा, हेच कर, मी दुसऱ्याला उठवतो माझ्यासाठी. Amen. Amen. See, God is basically interested in what we do in the spiritual realm. देवबाप याच्यामध्ये प्रामुख्याने उत्सुक आहे की देवाच्या राज्यासाठी तुम्ही काय करताय. I mean, again and again I say the same thing, but it should enter your heart. परत आणि परत मी तेच सांगतोय, परंतु तुमच्या हृदयामध्ये, मनामध्ये हे जाऊ दे. Amen. Amen. God gives importance to only his kingdom. देवबाप फक्त आणि फक्त देवाच्या राज्यालाच महत्त्व देतो. See, Amen. rewards are, see, Enoch walked with God. He just took Enoch, not his family. See? हनोक देवाबरोबर चालला. देवबापानी फक्त हनोकाला नेलं, त्याच्या कुटुंबाला नेलं नाही त्याच्या संग. नाही ना, अरे ते पण रडतात बघ. नाही रडू दे. Amen. See, his wife was there, his children were there. हनोकाची बायको होती, लेकरं होते. I mean, he just had a soft corner for Enoch. हनोकासाठीच फक्त देवबापाला असं हृदय का? That is the way God is. असाच आहे देवबाप. That is the way God is. असाच आहे प्रभू. And we are not going to meet any ordinary fellow. We are going to meet the same God in heaven. Amen. आपण स्वर्गामध्ये जाऊन अशा साध्या सुध्या कोणत्या तरी माणसाला भेटणार नाही, याच सर्व सामर्थ्यवान देवाला भेटणार आहोत. Amen. Paul says, पॉल म्हणतो Colossians 3:2-3. कलस्से 3:2 आणि 3 मध्ये, Set your mind on things above, not on things on the earth, for you died and your life is hidden with Christ in God. वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका, कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुमचं मरण झालेलं आहे. तुम्ही मेलेले आहात अगोदरच. आता मेलेल्या माणसाला कुठं जेवणाचं काळजी भान होणार, असतं. कपड्यांचं. He is not bothered about it. त्याला त्याची काही काळजी चिंता फिकर नसती ना. See, that doesn't mean he doesn't wear clothes. याचा अर्थ- It just means that he is not careful about it. याचा अर्थ असा पण नाही की काही कपडे लत्ते घालत नाहीये, काही खात पित नाहीये, असं नाहीये. पण तो त्याची खूप काळजी चिंता नाही करत आहे. He doesn't think upon it. त्याचाच सारखा काय खाऊ काय घालू याचाच विचार नाही करत आहे. Because our life is hid with Christ in God. कारण की देवामध्ये आपलं जीवन ख्रिस्ताबरोबर गुप्त ठेवलेलं आहे. And where is Christ now? In heaven. आता ख्रिस्त कुठे आहे? स्वर्गामध्ये. So he is already ascended. So we also are ascended in him. आता तो अगोदरच वरती गेलाय, म्हणून त्याच्याबरोबर आपणही वरती गेलेलो आहोत. Praise the Lord. Amen. And when you think upon heavenly things, जेव्हा आपण स्वर्गीय गोष्टींचा विचार करतो, God will fulfill all your earthly things. देवबाप All. मग Amen. देवबाप मग पृथ्वीवरच्या तुमच्या सर्व गरजा पुरवेल. Amen. Amen. Be so heavenly minded, you should say, काय काम आहे का? मी येतो खाली. See? इतकं स्वर्गीय मनाचं असायला पाहिजे की स्वर्गातच सारखं राहायचं, स्वर्गाचेच विचार, आणि मग नुसतं विचारायचं काही खाली काम असेल थोडंफार गरजेचं तरच येतो बाबा.
See, That's the that kind of life we should live. अशा प्रकारचं जीवन जगायचं असं. Once you are in the spiritual realm, एकदा का तुम्ही त्या आत्मिक पातळीत गेला, you start loving God and His things so much देवावर आणि देवाच्या गोष्टीवर इतकं प्रेम करायला that you लागतं, will just come, fulfill your responsibilities and go back. मग एकदम क्वचित यायला लागता पृथ्वीवर, तुमच्या गरजा तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करता आणि परत स्वर्गात. Praise the Lord. Amen. And it is a very wonderful life. आणि अतिशय सुंदर असं जीवन आहे आत्मिक जीवन. People think, लोकांना असं वाटतं no, I have to get involved in natural. की नैसर्गिक गोष्टीमध्ये मला एकदम गुंतून Then राहायचं, I can get certain things from the natural. मी जर नैसर्गिक असं सगळं काम केलं तरच मला नैसर्गिक गोष्टी आशीर्वाद मिळतील. Jesus said it is the Gentiles who do that. येशू काय म्हणाला, परराष्ट्रीय आहेत ते लोक हे करतात. They think upon what they will eat, what they will wear. ते लोक असा विचार करतात की मी काय खावं, काय प्यावं, काय घालावं. But Jesus said, you seek the kingdom and His righteousness, and all these natural and earthly things will be supplied to you. परंतु येशू काय म्हणाला, तुम्ही सगळ्यात पहिले देवाचं राज्य आणि त्याची धार्मिकता शोधा, मग बाकीच्या तुम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा आपोआप तुम्हाला मिळतील. Praise the Lord. Amen. So stay abiding in Christ. म्हणून प्रभूमध्ये राहा, टिकून राहा. Let us be like those angels who stand in the presence of God always. जे देवदूत सातत्याने नेहमी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहतात त्यांच्यासारखे आपण बनूया. When angel Gabriel came to Mary, जेव्हा गाब्रिएल देवदूत मरियेकडे आला, he said, I am angel Gabriel. तो काय म्हणाला की मी गाब्रिएल देवदूत आहे, I stand in the presence of God. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये मी उभा राहतो. Amen. So when there is a job to be done, म्हणून एखादं काम जेव्हा करायचं असतं the angels descend upon the earth. तेव्हाच फक्त हे देवदूत येतात. And after they finish their job on this earth, आणि या पृथ्वीवरचं त्यांचं काम संपलं, they go back and stand in the presence of God. परत जातात आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये उभे राहतात. Why? Because there is more comfort for them. कारण की इथे त्यांना कुठलंही सांत्वन नाहीये, There is more comfort. तिथे छान आहे, सगळं सांत्वन आहे. Praise the Lord. Amen. See, they say, I come from the presence of God. ते असं म्हणतात, मी देवाच्या उपस्थितीमधून आलोय. And immediately they go and stand in the presence of God. काम झालं की लगेच जातात आणि देवाच्या उपस्थितीत उभे राहतात. Why? का? Because in the presence of God there is fullness of joy. कारण की प्रभूच्या उपस्थितीमध्ये, परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आनंदाची परिपूर्णता आहे. And when there is fullness of joy, आणि जेव्हा आनंद पूर्ण असतो, you have no attack on your body, soul, spirit, nothing bothers you, no anxiety, no doubt, nothing. जेव्हा आनंद असा परिपूर्ण भरलेला असतो, मग कुठलेही हल्ले नाही, कुठलाही त्रास नाही, आजार नाही, वेदना नाही, काही नाही. Your spirit is supposed to be dwelling and standing and walking with God always. तुमचा आत्मा जो आहे ना, तो नेहमी परमेश्वराच्या सानिध्यात पाहिजे, परमेश्वराच्या सहवासात पाहिजे, नेहमी त्याच्याशी बोलणारा, चालणारा पाहिजे. When you walk with God, जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालता, it may be possible असं शक्य आहे मग that many may not understand you. की असं शक्य आहे की जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालता, अनेक लोकांना ते समजणार नाही. And many will not get to your level also. आणि अनेक लोक तुम्ही ज्या पातळीला आहात त्या पातळीपर्यंत पोहोचू पण नाही The शकणार. more higher you go, the lesser people will be with you. जेवढं जास्त उंच तुम्ही जाल ना, तेवढे कमी लोक तुमच्या बरोबर राहतील. असं आहे का? मग नको बाबा. अरे, it is okay. ठीक आहे ना, चालतंय. As long as God is with you, जोपर्यंत देव आहे माझ्या बरोबर. what is the use of having the whole world but God not with you? जर अख्खं जग माणसाने मिळवलंय आणि देवच नाही त्याच्याबरोबर, काय फायदा त्याला? See, Bible says बायबल असं सांगतं friendship with the world is enmity with God. की जगाबरोबर मैत्री म्हणजे देवाबरोबर वैर. See, that means God is saying, don't make friendship with the world. म्हणजे देवबाप काय म्हणतोय सरळ सरळ की जगासंगती मैत्री करू नका. आणि आपण गोळा करतो 1000 लोकांनी, ये आणि ते म्हणतो, हा माझा शत्रू आहे, मोठा शत्रू आहे. Amen. Praise God. See, Enoch must have faced the same problem. कदाचित हानोकाला पण जीवनात अशी समस्या आली When असेल. he started walking with God, जेव्हा हानोकाने देवाबरोबर चालायला सुरुवात केली, he must have found that nobody was around in that level. हानोकाला कळालं असेल, अरे मी ज्या पातळीत आहे, मी देवाबरोबर चालतोय, माझ्या बरोबर कोणीच नाहीये. See, first there were 100, पहिल्यांदा 100 लोक होते मग संगती, 50, मग 50 झाले, then 20, मग 20च राहिले. still he walked. तरी सुद्धा हानोक मात्र देवाबरोबर चालत राहिला. Then 20, मग 20, he must have said, मग म्हणाला असेल, अरे 100 लोक होते तर फक्त 20 लोक आहे माझ्याजवळ, 100 कुठे गेले? परत जायचं आपलं. नो नो नो. असं नाही म्हणाला हानोक की परत जाऊ. The intimacy with God becomes so sweet. हानोकाची देवाबरोबरची जवळीकता इतकी गोड झाली. He said, okay, 20 to 20. तो Again he walked म्हणाला with God. 20 तर 20 चालेल, मी देवाबरोबर चालतो. And then 10, मग 10च राहिले Then त्याच्यात, 5. मग 5च,
Then he looked around, only 2. मग पाहिलं इकडे तिकडे 2च लोक आहेत माझ्याबरोबर. ते पण गेले, चालेल, मला देव पाहिजे. Amen. See, Hallelujah. he was all alone walking with God finally. एकटाच चालत राहिला सरते शेवटी हनोक देवाबरोबर. See, what does it prove? याच्यावरून काय दिसून What does येतं? it show? काय दिसून येतं? Even if people are not with you, you can still Hallelujah. enjoy the fellowship with God. Amen, amen. कोणीही माणूस तुमच्या बरोबर चालला नाही तरी सुद्धा देवाच्या उपस्थितीचा आनंद तुम्ही घेऊ शकता. Jesus said, you will all leave me, but my Father is with me. येशू काय म्हणाला की तुम्ही सगळे मला सोडून जाल पण माझा पिता माझ्या बरोबर राहील. See, today also very few people want to live in the heavenly realm. अनेक थोडेसेच लोक आहेत. आज पण आपण पाहतो की थोडेसेच लोक आहेत की ज्यांना देवाबरोबर किंवा आत्मिक जगतात राहायला आवडतं. And so when you walk with God, जेव्हा तो देवाबरोबर चालला, when you walk with God, जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालता, you find around yourself there is nobody at that level. तुम्हाला दिसून येईल, समजेल की माझ्या बरोबर देवाबरोबर चालण्यात खूप लोक नाहीयेत. And many people don't understand some of the things that you do or say. किंवा तुम्ही जे काही करता काय बोलता ते अनेकांना समजत पण नाही. But it's okay. ठीक आहे, Because you have got so much of joy with God that it is okay with you. कारण देवाबरोबर चालण्यामध्ये इतका आनंद आता मिळालेला आहे की हे लोक नसले, त्यांना समजत नसलं तरी ठीक आहे. Look at Jesus. He was all alone. येशूकडे पहा, एकटा होता तो. He walked 30 plus of his life all alone. 30-33 वर्ष जवळपास तो येशू एकटा चालला. He stayed with people who did not understand him. जे अशा लोकांसंगती राहिला की जे लोक त्याला समजू शकत नव्हते. Just understand his level. त्याची पातळी समजून घ्या. He walked in a realm तो अशा एका पातळीत चालला where nobody understood him. जिथे लोकांनी कोणीच त्याला समजून घेतलं नाही. Nobody reached to the ankle level of his spiritual standing. येशूची जी आत्मिक उभारणी होती किंवा पातळी होती, ज्या आत्मिक पद्धतीत तो उभा होता त्या येशूच्या घोट्यापर्यंत पण लोक पोहोचले नव्हते. See? Yet he was moving so freely. तरी सुद्धा येशू एकदम छान चालत होता, Why? मोकळीकतेमध्ये. Because the Father and he were one. कारण की पिता आणि येशू आत्म्यामध्ये एक होते. To a certain extent, John the Baptist understood him. काही पातळीपर्यंत, काही लेवल पर्यंत योहान बाप्तिस्मा करणाऱ्याने येशूला समजून घेतलं. But when he was thrown in the prison, परंतु जेव्हा योहानाला पकडून तुरुंगात टाकण्यात आलं, he sent 2 messengers. त्याने 2 त्याच्या शिष्यांना पाठवले येशूकडे. Ask him, he is the savior or we have to look for somebody else. त्याच्या हृदयात शंका आली. तो म्हणाला येशूला जाऊन विचारा की तोच तारणार आहे का अजून दुसऱ्याची आम्ही वाट पाहावी. कारण की मी जेल मध्ये आतापर्यंत त्याचं काय पॉवर वर्क दिसलंच नाही मला काही. Are you the Messiah or should we look for another? तूच मसीहा आहे का येणारा अजून आहे मसीहा, त्याची वाट पाहायची आम्ही. See, when you walk with God, जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालता, you are walking in the most holy place. तुम्ही अतिपवित्र स्थानामध्ये चालत And in आहात. the most holy place there is nobody. आणि त्या अतिपवित्र स्थानामध्ये दुसरं कोणी नाही. Many people are found in the courtyard. जे बाहेरचा भाग आहे ना, त्या मंदिराच्या बाहेरच्या भागात अनेक लोक सापडतील. In the holy place also there can be a few. पवित्र स्थानात पण काही थोडे सापडतील. But in the most holy place, पर अतिपवित्र स्थानात, there is no window. परम पवित्र स्थानामध्ये खिडकी नाही. No window. खिडकी नाही, Only you and God. फक्त तुम्ही आणि देव. Amen. And Hallelujah. sometimes I feel this is not for everyone. आणि कधी कधी मला असं वाटतं की हे सगळ्यांसाठी नाहीये. Amen. Amen. I mean, so close. इतकं जवळ, It's so close. You know. खूप जवळ, देवाच्या खूप जवळ. Some of the men of God do walk so close. देवाचे काही लोक खरोखर देवाच्या इतक्या जवळ चालतात. But it is also God's grace given to his family that they can continue with such men of God. परंतु देवानी असे जे लोक देवाच्या इतके जवळ जातात अशा देवाच्या सेवकाच्या कुटुंबाला देवबापाने ही कृपा दिली आहे की ते त्यांच्या संगती राहू शकतात. Otherwise they cannot. नाहीतर अशा रीतीने देवाबरोबर जवळ चालणारा देवाचा माणूस त्या कुटुंबासंगती मग राहू शकत नाही. See, God says, देव म्हणाला, touch not my anointed ones. माझ्या अभिषिक्ताला हात लावू नको. See, he's not talking about everybody. तो सगळ्यांविषयी नाही He बोलत. didn't say, don't touch my children. तो असं नाही म्हणाला माझ्या लेकरांना हात लावू नको. He said, don't touch my anointed ones. तो म्हणाला माझ्या अभिषिक्तांना हात लावू नको. See, he's trying to convey something to us. तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आपल्याला. See, he's saying, this person is anointed because he's walking very close to me. तो काय म्हणाला की हा माणूस अभिषिक्त आहे कारण तो माझ्या अगदी जवळ चालतोय, He has become holy of me. माझ्यापासून पवित्र झालाय, So don't touch him. म्हणून त्याला हात लावू नको. Praise the Lord. Amen. And we have to reach to a certain stage म्हणून आपल्याला त्या एका विशिष्ट पातळीपर्यंत पोहोचायचंय where God starts recognizing us. की जिथे देवबाप आपल्याला ओळखायला See, I'm लागतो. not talking about ministry. सेवेविषयी नाही बोलत I'm आहे, talking about relationship.
नातेसंबंध जो आहे ना त्याविषयी बोलतोय, Not talking about ministry. सेवा नाही. No, this fellow didn't have any ministry. या माणसाकडे काही सेवा नाहीये. Enoch didn't have ministry. हानोकाकडे काही सेवा होती का? But नव्हती. yes, he was walking with God. पण तो देवाबरोबर चालत होता. Amen. Amen. So when you walk with God to a certain level, म्हणून जेव्हा तुम्ही देवाबरोबर अशा एका विशिष्ट पातळीपर्यंत चालता, God tells the demons, देवबाप मग त्या दुरात्म्यांना सांगतो, don't touch my anointed one. माझ्या अभिषिक्ताला हात लावू नको. Anybody touching such anointed ones, God is going to destroy them. जे कोणी दुरात्मे किंवा लोक अशा अभिषिक्तांना हात लावतात, परमेश्वर त्यांचा नाश करेल. No weapon formed against them shall prosper. कोणतंही हत्यार त्यांच्या विरुद्ध घडवलेलं त्यांच्यावर चालणार नाही. Every tongue that shall rise against them, thou shalt condemn. जी कोणती जीभ तुझ्या विरुद्ध न्यायात उभी राहते तिला तू न्यायदंड देशील. Amen. Amen. Thou shalt condemn. तू न्यायदंड देशील. The prophet turned back and he cursed the संदेश 42 young boys who said, bald head go, bald head go. अलिशा संदेशता जेव्हा ते 42 तरुण छोटी मुलं होती जी त्याला म्हणत होती अरे टकल्या, तो मागे वळून त्यांना म्हणाला, तुम्ही जळून जा किंवा तुमचा नाश हो. He cursed them. त्यांना त्याने शाप दिला. अस्वल आला जंगलामधून आणि त्याला खाऊन टाकलं. See, suddenly. लगेच त्या 42 लोकांना खाऊन टाकलं. You cannot mock them. तुम्ही अशी संदेशाची चेष्टा करू शकत Because नाही. they are living for God. Somebody living for God, you cannot go against them. कोणीतरी जर देवासाठी जगतंय ना तर तुम्ही त्यांची चेष्टा करूच शकत नाही. See, if we are not reaching to that level, तुम्ही त्या पातळीपर्यंत जर पोहोचत नाही, we cannot expect that kind of statement to apply for us. मग तशा प्रकारचं वाक्य आपल्यासाठी आपण घेऊ शकत नाही. That promise cannot operate in our lives fully. आपल्या जीवनात तशा प्रकारचं अभिवचन पूर्ण रीतीने कार्य करू शकत नाही. Because there are different levels of holiness. कारण पवित्रपणाचे असे टप्पे आहेत. And that's why we need to be very careful in these areas. म्हणून या भागांमध्ये खूप काळजीपूर्वक राहायचंय. Anybody is close to God, जो कोणी देवाच्या जवळ आहे, is walking with God, देवाबरोबर चालतोय, the more dangerous it is for the world to judge him. मग जगाने अशा लोकांचा न्याय करणं खूप धोकादायक आहे. Because they judge them to कारण- their own destruction. कारण की जेव्हा असे लोक अशा देवाच्या संगती चालणाऱ्या लोकांचा न्याय करतात ना, स्वतःवरच नाश ओढून घेतात. Because if you read in the Old Testament, जुन्या करारात जर तुम्ही वाचलं, in Leviticus 6:23, लेविय 6:23 मध्ये, there is a place and time when the grain offering cannot be eaten. 6:23 मध्ये जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की एक अन्नार्पणाचा होम करण्याची वेळ आहे. Yes, there is a place and time when the grain offering cannot be eaten. की एक वेळ आहे अन्नार्पणाचा होम करायची आणि ती खायची नाहीत, त्याचाही एक वेळ आहे. Because every cereal offering of a priest shall be wholly burnt, it says. कारण की जे याजकाला दिलेलं अर्पण आहे ते नेहमी होम करायला लागायचं, अर्पण केला लागायचं. Because this was a certain kind of grain offering that came from Aaron to the Lord. कारण की असे विशिष्ट धान्यांचं ते ऑफरिंग होतं किंवा अर्पण होतं की जे अरोणापासून देवापर्यंत गेले. It didn't come from the people, it came from Aaron. लोकांकडून आलेलं नाही, तर अरोन जो याजक होता त्याच्यापासून आलेलं. So when you read Leviticus 1-7, म्हणून जेव्हा लेवियेचं पुस्तक 1 ते 7 अध्याय तुम्ही वाचता, at home if you read, you will come to know there are levels of holiness. घरी जाऊन तुम्ही नक्की वाचा लेविय 1 ते 7, त्यावेळेस तुम्हाला कळेल एक काही विशिष्ट पातळी आहेत, टप्पे आहेत Praise the Lord. अर्पणाचे. Amen. Amen. Thank you, Jesus. Let us धन्यवाद. all look to God. या आपण प्रभूकडे पाहूया. Have a close walk with Jesus. येशू बरोबर जवळून चाला. And I will pray that God's blessings may rest upon you all your life. आणि मी प्रार्थना करेल की देवबापाचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण जीवनभर तुमच्यावर राहू दे. Even if I don't pray, it will happen. जरी मी प्रार्थना केली नाही ना तरी सुद्धा राहतील. Who am I? मी कोण आहे? Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद देवबापा. I give you all the glory, O Master. सर्व गौरव मी तुला देतो प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. We have come to know, Lord, प्रभू आम्हाला समजून आलंय what it is to walk with God. देवाबरोबर चालणं म्हणजे काय हे समजलंय. This is my job to bring them closer to you, हेच माझं काम आहे की या सगळ्या लोकांना तुझ्या जवळ आणावं, that they may not miss any blessing, की त्यांनी जीवनामध्ये तुझा एकही आशीर्वाद गमावू नये. that the devil may not give them trying times. कदाचित सैतान त्यांना विजय होण्याची वेळ देणार नाही. Father,
दे बाप्पा. I thank you for my people. माझ्या लोकांसाठी मी तुझे आभार मानतो. Lord, प्रभू, my people are coming regularly, Lord. माझे लोक नियमितपणे येतात प्रभू चर्चला. They are not only hearing the word, they are applying the word. प्रभू ते नुसतं ऐकत नाही, परंतु ते त्यानुसार वागतात पण. They are striving to apply this word in their lives. खूप झटून परिश्रम करतात, प्रयत्न करतात की या वचनाप्रमाणे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये चालावं. I know it, Lord. मला माहिती आहे दे बाप्पा. Because it is the substance that is going to their heart. कारण की या वचनाचं सार जे त्यांच्या हृदयामध्ये जात आहे, It is the substance that is touching their heart. ते सार आहे वचनाचं जे त्यांच्या हृदयाला स्पर्श करत आहे. There is a revival in their lives त्यांच्या जीवनामध्ये एक संजीवन आहे concerning you, Lord. प्रभू तुझ्याविषयी. They are more hungry for you, Lord. तुझ्यासाठी खूप भुकेले They आहेत, are more thirsty for you, Lord. अजून जास्त भुकेले आणि तहानेले आहेत तुझ्यासाठी. Father, I pray स्वर्गीय पित्या, मी प्रार्थना करतो, you bless my people. माझ्या लोकांना तू आशीर्वाद दे. Bless my people. माझ्या लोकांना तू आशीर्वाद दे. Open effective doors for them. त्यांच्यासाठी परिणामकारक दारं तू उघड. Whatever they need, Lord, जे काही त्यांच्या गरजेचं आहे you give it to them. तू त्यांना दे. Give it to them. त्यांना दे. This year, 2015, should be a blessed Amen, year amen. for everyone. आमेन. हे वर्ष 2015 प्रत्येकासाठी एक आशीर्वादाचं वर्ष होऊ दे. Blessed year. आशीर्वादित वर्ष होऊ दे दे बाप्पा. Lord, come and heal the people. प्रभू ये आणि लोकांना आरोग्य दे. Those who need healing, heal them right now. ज्यांना ज्यांना आरोग्य पाहिजे आता या वेळेला आरोग्य दे. Every sickness, every disease, I curse you in Jesus' name. प्रत्येक रोग, प्रत्येक आजार येशूच्या नावामध्ये मी तुम्हाला शापित करतो. I command it to leave in Jesus' name. प्रत्येक आजार आणि रोगाला मी आज्ञा करतो, सोडून जा लोकांचे शरीर. I command you, devil, to leave their lives in Jesus' name. येशूच्या नावामध्ये त्यांची शरीर सैताना सोड. All the demons सर्व दुरात्मे that are attacking my people, जे माझ्या लोकांवर हल्ले करत आहेत, I break those powers in Jesus' name. ते सामर्थ्य मी येशूच्या नावामध्ये तोडतो. Leave everyone in Jesus' name. येशूच्या नावामध्ये प्रत्येकाला सोड. Leave you devil in the name of Jesus. सैताना सोड प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये. Leave you devil in Jesus' name. सैताना सोड प्रत्येकाला येशूच्या Leave their नावामध्ये. lives, leave their families in Jesus' name. त्यांचं जीवन, त्यांचं कुटुंब सोड येशूच्या नावामध्ये. Leave you devil. सैताना सोड. Leave their finances in Jesus' name. त्यांचा पैसा सोड येशूच्या नावामध्ये. Leave their bodies in Jesus' name. त्यांची शरीर सोड येशूच्या You नावामध्ये. are attacking them. I break your powers in Jesus' name. तू दुरात्मा आणि सैतान त्यांच्यावर हल्ले करतो, मी तुला येशूच्या नावामध्ये हाकलून You टाकतो. cannot touch them. तू त्यांना हात लावू They शकत नाही. belong to God. ते देवाच्या मालकीचे They are आहेत. walking with God. ते देवाबरोबर चालत आहेत. And they are walking continuously with God. They नेहमी सातत्याने देवाबरोबर are चालत आहेत walking with heavenly mindedness. आणि स्वर्गीय मन ठेवून ते चालत आहेत. So God's blessing is upon them. म्हणून देवाचे आशीर्वाद त्यांच्यावर आहेत. Devil, सैताना, you know us. तू आम्हाला ओळखतोस. You know us. तू आम्हाला ओळखतोस. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू येशू. Before you talk of ministry, talk about the walk with God. सेवेविषयी बोलण्या अगोदर, सेवेत उतरण्याचं बोलण्या अगोदर, देवाविषयी, देवासंगती चालणं किंवा देवाबरोबर बोलणं याविषयी बोला. That is more important. हे जास्त महत्वाचं आहे. More than any ministry. कोणत्याही सेवेपेक्षा जास्त. Ministry is afterwards. सेवा नंतर मागावून. Walking with God is the primary foundation Amen. of everything. देवाबरोबर चालणं ही सगळ्यात मुख्य पाया आहे. Amen. What is the use of my ministry if I don't walk with God? जर मी देवाबरोबर चालत नाही, बोलत नाही, तर ती सेवा करून फायदा काय? The Lord is touching many of you. प्रभू अनेकांना तुमच्यामध्ये स्पर्श करत आहे आता. He is ministering to many of you. तुमच्या अनेकांची सेवा तो करत आहे. He is sending His power into many of you because you are ready. तुम्ही तयार आहात म्हणून अनेकांमध्ये देव त्याचं सामर्थ्य या वेळेला पाठवत आहे. Some of you are yielding to God now. काही लोक या वेळेला देवाला समर्पित होत आहेत. More and more. अजून आणि अजून देवाकडे समर्पित होत आहेत. Yes. And to such ones the Lord says, अशा लोकांना जे समर्पित होतात अशा लोकांना प्रभू बोलतोय, you will see the fruit of your yieldedness soon. तुम्ही जे मला समर्पित होताय त्याचं प्रतिफळ, त्याचं फळ तुम्ही लवकरच पाहाल. That's what the Lord said. प्रभू असं म्हणतोय.
Just because you said I yield myself to तू you. फक्त एवढंच बोललास, तू फक्त एवढीच बोललीस की मी देव बाप्पा तुला समर्पित होत आहे, शरण येत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. Thank you धन्यवाद for blessing my स्वर्गीय. people. oh माझ्या Father. लोकांना आशीर्वाद दिला म्हणून धन्यवाद. Give a big clap to Jesus. या मोठ्याने टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद. Praise God. हालेलुया.